नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांपैकी मान्य सौ नीलम येडगे मॅडम, नगराध्यक्षा मलकापूर नगर परिषद, श्री मनोहर भाऊ शिंदे नगराध्यक्ष, मान्य सौ गीतांजली पाटील मॅडम, सभापती महिला व बाल कल्याण समिती, मान्य सौ पूजा चव्हाण मॅडम, सभापती नियोजन, मान्य श्री राजेंद्र यादव साहेब, सभापती बांधकाम समिती, इथे उपस्थित सर्व इतर मान्यवर, माझे केमिस्ट बांधव व उपस्थित सर्व माता भगिनींना माझा नमस्कार, अभिवादन व सर्वप्रथम आज जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा. आज मी माझं बोलणं पुढे सुरू करण्यापूर्वी एक असं वाटतं की मलकापूर नगर परिषद ही खऱ्या अर्थाने एक रोल मॉडेल आहे आणि त्यांनी हे जागतिक महिला दिनाची जी थीम आहे ती सार्थ करून दाखवली आहे. ती म्हणजे ही की इथे आल्यानंतर जेव्हा मी बघितलं की एक महिला नगराध्यक्षा या नगर परिषदेचं पद भूषवित आहे, तर त्यातून एक सिद्ध होतं की नाही तर अनेक ठिकाणी असतं की लोका शिकवे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र ते फॉलो करायचं नाही. तर तसं नसून त्याची जी सुरुवात आहे ती महिलांना, जे यावर्षीची थीम आहे आपली की जेंडर इक्वॅलिटी जागतिक महिला दिनाची, तर ती पूर्णपणे इथे सार्थ होत आहे. आणि मला ह्या म्हणजे अनेक प्रसंगी आम्ही बोलत असतो, पण आज या प्रसंगी बोलताना मला अभिमान वाटतो की जागतिक महिला दिनानिमित्त मला इथे आमंत्रित करण्यात आलं. कारण त्याचं कारण तेच आहे की आज या प्रसंगी बोलताना मी फक्त आपल्या माता भगिनींसाठी किंवा महिलांसाठी बोलतो असं नाही, तर जो कोणी या समाजातील घटक आहे, पुरुष आहे, जो महिलांचा आदर करतो, त्याला त्या दिनानिमित्त काहीतरी आपण एक कृतज्ञता व्यक्त करतोय किंवा त्यांच्या महानतेला सलाम करतोय, याचं एक संधी मिळणं हा सुद्धा माझ्यासाठी एक मोठा अभिमानाची गोष्ट आहे. तर जागतिक महिला दिन तसं तर म्हणतात की सगळेच दिवस महिलांचे असतात, 365 दिवस, पण एखाद्या गोष्टीचे महत्त्व विशद करण्यासाठी खास करून आपण त्याला एक म्हणतो की फॉर्मल किंवा त्याला एक स्वरूप देऊन ते ज्या दिवशी आपण साजरा करतो, तर त्याच्याने कुठेतरी समाजामध्ये आपल्याला त्या गोष्टींना प्रतिबिंब म्हणजे त्याचं महत्त्व ते विशद करण्याची एक संधी मिळते. तर अनेक याचा एक इतिहास असा आहे की महिला दिन हा त्याचं महत्त्व ओळखून अनेक वेगवेगळ्या संघटनांनी जागतिक स्तरावर त्याला साजरा करणं सुरू केलं. पण 1975 साली युनायटेड नेशन्सनी पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला आणि 1977 साली 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा होईल असं त्यांनी एक म्हणजे रिझॉल्युशन पारित केलं. त्यामुळे युनायटेड नेशन्सने याला शिक्कामोर्तब केल्यामुळे पूर्ण जगात 8 मार्च हा महिला दिन म्हणून साजरा केला जातो. तर ह्या वर्षीची जी थीम आहे महिला दिनाची ती आहे जेंडर इक्वॅलिटी फॉर अ सस्टेनेबल टुमॉरो. हे आपल्या मराठीतच सांगायचं झालं तर उद्याच्या शाश्वत भविष्यासाठी लिंग समानता किंवा जे आपण म्हणतो की इक्वॅलिटी ही फार आवश्यक आहे, हे त्यांनी विशद केलेलं आहे. आता हे झालं की ही जी थीम ठरवली ही वेस्टर्नाइज थिंकिंगवर आहे कुठेतरी, की पाश्चात्य लोकांनी सांगितलं की महिला पुरुष समानता. माझं तर म्हणणं आहे की ठीक आहे, कमी जास्त चुकीच्या गोष्टी किंवा जसा कायदा असतो तसं कायदा मोडतात की लोक, तर तसं जे उद्दात एक आपण प्रिन्सिपल्स देतो जगाला, तर ते काही ठिकाणी फॉलो होतात, काही ठिकाणी नाही होत. पण या पाश्चात्य कल्चर ऐवजी भारतीय कल्चरमध्ये तर एक स्टेप अजून आपण पुढे गेलेलो. ते लोक जेंडर इक्वॅलिटीची गोष्ट करतात, आपण तर महिलांना एक स्टेप पुढे जाऊन आपण तर पूजनीय देखील मानलं आहे. आणि ते म्हणजे काय म्हणतो आपण की त्याला पूर्णपणे ह्या गोष्टीला कारण एक आहे, ते म्हणजे हे की ह्या जगामध्ये 2 प्रकारच्या शक्ती किंवा तत्व असतात नेहमी. एक म्हणजे जे उत्पन्न करतात गोष्टी, त्याचं संगोपन करतात, संरक्षण करतात, आणि एक बाजू असते विनाशक. म्हणजे हे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी आज जगात आपण एक युद्धसदृश परिस्थिती बघतोय. काही लोकांच्या कल्याणासाठी कामं करतात, काही लोक विध्वंसक कामं करतात. तर महिलांना नेहमी पूजनीय आणि त्यांना महत्त्व याच्यासाठीच मानलं गेलं आहे की ह्या जगामध्ये जे
नुसतं उत्पत्ती नाही तर त्याचं संरक्षण करणं, वात्सल्य आणि त्याचं संगोपन करणं, ह्या ज्या कठीण गोष्टी आणि ज्या जगासाठी चांगल्या आहेत, सुंदर आहेत, त्या महिला करतात. त्याच्यासाठी अनेक त्याग करतात, शोषितपणे अनेक गोष्टींना सामोरे जातात. त्याच्यामुळे नक्कीच त्या पूजनीय आणि म्हणून मला भारतीय संस्कृतीचा अभिमान वाटतो. आता तुम्ही म्हणाल की महिला ह्या नेहमी म्हणजे सांगतात की तुम्ही बा संरक्षक आहेत, संगोपन करतात. मग आपल्या अध्यात्माच्या दृष्टीने बघितलं तर त्यात महाकाली, चंडी देखील आहे. त्या तर त्यांनी विनाश केला, विध्वंस केला. पण त्यात देखील लक्षात घ्या की ते करण्यामागे सुद्धा त्यांचा हेतू लेकरांचं संरक्षण करण्यासाठी ते स्वरूप धारण केलं त्यांनी. म्हणजे विध्वंसक वृत्ती देखील जर महिलांनी घेतली असली तरी ते काहीतरी चांगल्याचं रक्षण करता यावं म्हणून ते रुद्ररूप धारण केलेलं आहे. तर विनोदाचा भाग म्हणून भाऊ एकच वाटतं की तुमच्या देखील आयुष्यातील ज्याही महिला आहेत त्यांनी तुमच्याशी लक्ष्मीसारखं, सरस्वतीसारखं प्रसन्नतेने वागावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांच्याशी कसं वागता हे त्यावर अवलंबून आहे. तुम्ही चुकीचं वागले तर ती महाकाली किंवा चंडीचं रूप घेईल. तुम्ही जर नीट वागले तर लक्ष्मी किंवा सरस्वतीसारखं त्या तुम्हाला सामोरे जातील आणि तुमचं आयुष्य सुंदर बनवतील. आता आज हा म्हणजे आरोग्य हा विषय महिलांच्या आयुष्यात याच्यासाठी महत्त्वाचा आहे की महिला एक पत्नी असू द्या, आई असू द्या, बॉस असू द्या, सहकारी असू द्या, पण त्यांना कुठेतरी म्हणजे कुठल्याही पदावर त्या पदभूषित जरी असल्या तरी कौटुंबिक जबाबदारी ही आपल्या संस्कृतीप्रमाणे कुठे ना कुठे त्यांच्यावर कमी जास्त प्रमाणात येतेच. आणि त्यामुळे स्त्रियांच्या महत्त्वावर बोलायचं झालं तर पूर्ण एक दिवस कुठलाही चांगला वक्ता व्याख्यान देऊ शकतो. पण इन जनरल असं म्हटलं जातं की पुरुष हे जास्त ताकदवान असतात असं एक जनरल परसेप्शन आहे. पण आज आपण जर पूर्ण जगातल्या जर आर्मी बघितली, इस्रायलमधल्या महिला कमांडो बघितल्या तर हे सिद्ध झालेलं आहे की ठीक आहे, एक फॅक्ट असते स्ट्रेंथ. जसं आपण बॉडी बिल्डर्सला बघतो की फक्त 2 मिनिटात वजन उचलतात पण ते 2 मिनिटापेक्षा जास्त ते सहन करू शकत नाही. आणि एक असतो चिवटपणा, टफनेस. जसं मॅरेथॉनर्समध्ये आपण बघतो की 42 किलोमीटर पळता 21 किलोमीटर, त्याला म्हणतात एन्ड्युरन्स, म्हणजे चिवटपणा लागतो. तर महिलांमध्ये हा टफनेस पुरुषांपेक्षा जास्त असतो. आणि इथे असलेले अनेक म्हणजे मेडिकल ऑफिसर मॅडम पण आहेत. तर प्रसूतीच्या वेदना स्त्री ज्या प्रकारे सहन करते त्याच इंटेन्सिटीचं पेन जर पुरुषाला दिलं तर तो बेशुद्ध पडू शकतो असं देखील मेडिकल एक्सपर्ट्सनी म्हणजे कुठेतरी ते प्रपोज केलं आहे, सिद्ध केलेलं आहे. तर मानसिक कणखरतेमध्ये महिला कुठेही कमी नाही. किंबहुना काही ठिकाणी तुम्ही बघाल की मानसिक कणखरता त्यांची पुरुषांपेक्षा जास्त आहे आणि हे त्यांनी एक्झिबिट पण केलं आहे. तर हे आज आपण बघतो की जागतिक स्तराच्या आर्मीमध्ये महिला कमांडोज आहेत. पण आपल्याकडे इवन त्याचाही पायंडा होता की झाशीची राणी लक्ष्मीबाई या स्वतः त्यांच्या राज्यासाठी निकराने लढा दिला त्यांनी. आणि वात्सल्याची मूर्ती किंवा कणखरपणाचा एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हिरकणी. म्हणजे त्या मातेने महाराजांचा गड उतरून तिच्या लेकरासाठी रातोरात त्या खाली उतरल्या. तर हे असे उदाहरणं आपल्या समोर आहेत. त्याच्यावरून पूर्ण सिद्ध होतं की म्हणजे स्त्री ही खंबीर स्त्री कुठल्याही आव्हानांना सामोरे जाऊ शकते आणि कुठल्याही गोष्टींचं आव्हान ती सहज पेलू शकते. आता यात आपण जेव्हा ह्या गोष्टी ऐकतो, हिरकणी किंवा राणी लक्ष्मीबाई, तर यातून आपण ते गोष्टी ऐकताना नक्कीच आपली करमणूक होते, आनंद होतो, अभिमान वाटतो आपल्याला आपल्या इतिहासाचा. पण यातून आपण कधी कधी इतिहासाकडून काही गोष्टी शिकायच्याही असतात किंवा काही बोध घ्यायचा असतो. तर मला सांगा त्यातून अजून एक गोष्ट आहे, पैलू आहे ज्याच्यावर कधी आपण विचार केला असेल नसेल, पण तो काय आहे स्त्रीच्या जीवनाच्या दृष्टीने. म्हणजे हिरकणीची गोष्ट किंवा राणी लक्ष्मीबाईची जर गोष्ट आपण विचारात घेतली तर त्यातून अजून एक काय बोध होतो आपल्याला, कोणी सांगू शकतं? मला एक सांगा की ती हिरकणी ही माता त्या गडावरून उतरली तर ही गोष्ट आपल्याला माहिती आहे. मुलासाठी उतरली म्हणजे तिची मानसिक तयारी होती की नाही बाळासाठी जायचं आहे.
मानसिक खंबीरपणा किती असेल, पण मला एक सांगा, जर फिजिकल फिटनेस त्या मातेमध्ये नसता तर कोणी इमॅजिन केलं की ती कडा उतरू शकली असती? म्हणजे आजच्या आपण अनेक समाजात अनेक तऱ्हेच्या जसे व्यक्ती असतात, तसं आपण आरामपासून जीवनशैलीमुळे अनेक लोक 30मध्ये 35मध्ये अत्यंत म्हणजे मी अनुवांशिकतेवर न जाता म्हणजे आपल्या आरामप्रेमी वृत्तीमुळे अनेक लोक टी व्ही समोर बसून जेवण करणं, कुठलाही व्यायाम न करणं, आहारावर लक्ष न देणं, याच्यामुळे जर समजा 30-35मध्ये जर एखादी व्यक्ती 90 किलो 100 किलो अशी स्थूलता स्वतः ओढवून घेतली असेल, तर तुम्ही इमॅजिन करा, कडा उतरणं तर सोडून द्या, आपण बिल्डिंगच्या 30 पायऱ्या जरी चढलो तरी आपल्याला ते अशक्यप्राय गोष्ट वाटेल. तर यावरून आपल्याला इतिहासातून पण हा बोध मिळतो की जर आपल्याला एखाद्या कर्तव्याला सामोरे जायचं आहे, म्हणजे जे खास करून आता आज आपण महिला दिनानिमित्त बोलतोय, तर आपलं आरोग्य हे अत्यंत उत्तम राहिलं पाहिजे. तर महिलांसाठी अनेक गोष्टी आहेत की जसं त्या फायनान्शियली अवेअर पाहिजे, त्याच्यावर एक वेगळं व्याख्यान होऊ शकतं, माझं सागर भाऊचं बोलणंही झालं. पण आज आपण मुख्यत्वे जो एक आपल्या जीवनातला एक सपोर्टिंग पिलर आहे, सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो म्हणजे आरोग्य आणि फिटनेस. आणि तो कुठल्या गोष्टींवर डिपेंड आहे? तुमचा आहार आणि तुमचा म्हणजे व्यायाम. आता व्यायाम आज आपल्याला कृत्रिमरित्या यासाठी करावा लागतो की पूर्वी काही फंक्शनल, आता जे तुम्ही जिममध्ये गेले तर फंक्शनल ट्रेनिंग नावाचा एक प्रकार आहे. तो म्हणजे तुम्हाला अशा प्रकारे ट्रेन करतात की तुम्ही तुमचे दैनंदिन कामं करण्यास जास्तपणे सक्षम होतात. जसं आता खुर्चीवर बसायचं आहे, उठायचं आहे, आपल्याला हे सोपं वाटतं. काही लोकांचे स्नायू इतके दुर्बल झालेले असतात की त्यांना जर तुम्ही खुर्चीवर बसवलं आणि उठायला सांगितलं तरी विदाऊट सपोर्ट उठता येत नाही. मग फंक्शनल ट्रेनिंग हे त्याच्यासाठी असतं. तर पूर्वी काही हे फंक्शनल ट्रेनिंग आपल्या दैनंदिन जीवनातच अंतर्भूत होतं, जसं जात्यावर दळणं, इतर कामं करणं. पण आता जसं जसं आपण मॉडर्नायझेशनकडे चाललो, खेड्यापाड्यात सुद्धा आता वायफाय आला, मोबाईल आले, केबल टी व्ही आले, आणि काही ठिकाणी म्हणजे जसं जसं आर्थिक स्तर असेल त्याप्रमाणे वॉशिंग मशीन असेल, वॉशिंग पावडर आली, तर एक कष्टाचं स्तर कमी होत चाललं. पण तरी देखील आपण फिटनेससाठी कसे म्हणजे सहज सोपे शारीरिक श्रम करू शकतो ते आपण बघणार आहे. पण सगळ्यात आधी आपल्या जीवनात एक महत्त्वाचा घटक आहे, तो म्हणजे आहार. त्यात जो प्रेग्नन्सी रिलेटेड किंवा स्तनपान करवणाऱ्या मातांच्या बाबतीत जो काही आहार पाहिजे त्याच्यावर तर आज आपल्याकडे मौसमी देशमुख मॅडम आहेत की ज्या BPNI सर्टिफाईड काउन्सिलर पण आहेत, तर त्या तुम्हाला त्याच्यावर मार्गदर्शन करणारच आहे. तर मी त्याच्यात फक्त सुपरफिशियल ॲस्पेक्ट म्हणजे वरकरणी तुम्हाला सांगतो की आज आपण जो पण आहार घेतो त्यात 3 प्रकारचे घटक असतात. एक म्हणजे कार्बोहायड्रेट, ज्याला इंग्रजीत म्हणतात आणि मराठीत आपण त्याला कार्बोदके म्हणतो. याचा मुख्यत्वे उपयोग आपल्याला जी जेवणानंतर ऊर्जा मिळते, म्हणजे जसं वाहनाला पेट्रोल असतं, डिझेल असतं, तसं आपल्या शरीरात जी ऊर्जा आहे ती त्याच्यावर अवलंबून असते. आणि त्या ऊर्जेव्यतिरिक्त ते आपल्याला एक म्हणजे जेवण केल्यावर एक आपल्याला एक फुलनेसची जी फिलिंग येते की पोट भरलं आहे आता, त्यात ते सॅटिस्फॅक्शन पण देतं. तर ते कार्बोहायड्रेट म्हणजे काय की सोप्या याच्यात सांगतो, कारण इथे आपल्याकडे प्रत्येक स्तराची व्यक्ती उपस्थित आहे या सभेला, हे मी बघितलं. तर आपलं गहू, तांदूळ, मका, नाचणी अशा प्रकारचे जे पण धान्य आहेत ते म्हणजे कार्बोहायड्रेट. आता हे आपल्याला ऊर्जा देतात आणि याला जेव्हा आपण डायरेक्टली याला वापरतो आपल्या जेवणामध्ये तेव्हा याला कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणतात. तर कॉम्प्लेक्स कार्बोदके म्हणजे काय की ते तुम्ही खाल्ल्यावर ते तुम्हाला दीर्घकाळ एनर्जी हळूहळू देत राहतात आणि दीर्घकाळापर्यंत देतात आणि एका स्लो पद्धतीने देतात. त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये ते जेवण केल्यानंतर त्वरित ब्लड शुगर लेवल एकदम हाय जात नाही. म्हणजे ते स्लो देतं कार्बोहायड्रेट आणि दीर्घ काळापर्यंत देतं, 4 तास 5 तास. अजून तुम्ही त्याच्याबरोबर इतर काय पदार्थ खाता त्याच्यावर ही वेळ लांबते सुद्धा. तर हे ज्ञान आपल्याला का महत्त्वाचं आहे की कार्बोहायड्रेट हे कॉम्प्लेक्स आहे की सिम्पल आहे. सिम्पल म्हणजे आपण साखर खाणं, शरबत पिणं, कोल्ड्रिंक पिणं, हे जे साखरयुक्त पदार्थ आहे हे झाले सिम्पल कार्बोहायड्रेट. सिम्पल कार्बोहायड्रेटचं काय होतं की तुम्ही आता ह्या क्षणी जर मी इथे कोल्ड्रिंक प्यालो, माझ्या बॉडीमध्ये इमिजिएट एक 5 मिनिटाच्या आतमध्ये
एक खूप हाय लेवल शुगरची माझ्या ब्लडमध्ये राहील. आता मी इथे फक्त उभं राहून बोलतोय, कुठलाही शारीरिक श्रम करत नाहीये, तर काय होईल त्यावेळी जेव्हा ही शुगर एकाच वेळी माझ्या ब्लडमध्ये डंप होईल, त्याची माझ्या बॉडीला काहीच आवश्यकता नाही, बोलायला मला जेवढी काही ऊर्जा लागते तेवढीच ऊर्जा लागते, तर उर्वरित नॉर्मल ही जी शुगर आहे ही पूर्णपणे फॅटमध्ये माझ्या बॉडीवर डिपॉझिट होईल. परत इन्सुलिन रिलेटेड त्याच्यात दीर्घकाळ असंच जर लाईफस्टाईल चालू राहिली तर डायबिटीज वगैरे सारखे प्रकार उद्भवतात. मग आता तुम्ही म्हणाल की मग काय आम्ही कोल्ड्रिंक प्यायलाच नको का, शरबत प्यायलाच नको का, गुलाबजाम खायलाच नको का? तर याचा पण उपयोग आपल्याला करता येतो की जेव्हा तुम्ही, जसं एक शेतकरी शेतात राबतो, थकतो, नांगरणी केली आहे किंवा तुम्ही जिममध्ये एक्सरसाइज केली, जर तुम्हाला आवडीचे पदार्थ खायचे आहेत आणि परत किंवा तुम्हाला एनर्जी लेवल इमिजिएट वाढवायची आहे तुम्हाला, म्हणून आपण बघा कोणाला भोवळ येते, घाम येतो, त्यावेळेला डॉक्टर इलेक्ट्रोलाइट पावडर पाजायला सांगतात किंवा ग्लुकोज पावडर देतात. त्याच्यासाठीच की तेव्हा आपल्याला इन्स्टंट एनर्जी पाहिजे असते. तर आपण फक्त बुद्धीने एक असं स्पेसिंग केलं की जेव्हा आपण नॉर्मल बसलोय, घरी बसलोय, तेव्हा हे सिंपल कार्बोहायड्रेट आपल्याला अवॉइड करायचे आहेत. त्यावेळी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट खायचे, म्हणजे आपलं भात, चपाती, भाकरी हे आपल्याला पुरेसं आहे ऊर्जा देण्यासाठी. पण आपण त्याच्या पुढे जाऊन ते खाल्ल्यावर स्वीट डिश, आईस्क्रीम, कोल्ड्रिंक, तर हे सगळं तुम्ही जेव्हा बसल्या बसल्या लिखाण करताय, टी व्ही पाहताय, ते तुमच्या शरीरावर चरबी म्हणूनच स्टोअर होणार आहे. तर आपल्याला एवढंच करायचं आहे की याचं प्रमाण सिंपल कार्बोहायड्रेटचं कमी करायचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही जिममध्ये व्यायाम करून येतात, चालून येतात, काही श्रमाचे कामं करून येतात, त्यावेळेला तुम्ही हे थोडं खाऊ शकता. इतर वेळी ह्या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटनी तुमची गरज पूर्णपणे भागते. परत आता काही वेळा असं असतं की आधी आपण काही मनाला येईल ते खात सुटतो आणि काही लोक विशिष्ट काळापुरता की नाही मी डाएट करणार आहे, मी आता फॅटी खाणार नाही, मी तेलकट खाणार नाही, तुपकट खाणार नाही. तर असंही नाही. दुसरा जो घटक येतो आपल्या आहारामध्ये तो म्हणजे फॅट किंवा वसा. आपल्या एक 20% ज्या टोटल आपण खातो त्यातील ऊर्जा आपल्याला 20% तरी फॅट थ्रू मिळायला पाहिजे, किंवा आपल्या आहारामध्ये 20% त्याचा समावेश 20 ते 25% असायला पाहिजे, पण चांगल्या फॅट्सचा. आता हे फॅट पूर्णपणे जर तुम्ही काढून टाकलं की अनेक लोकांना मी ऐकतो, म्हणजे आमच्या मुंबई साईडला पण, की आता मी उद्यापासून फक्त शिजवलेला खाणार आहे, तेल पूर्ण बंद केलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, ही आरोग्यदायी चॉईस आहे की चुकीची आहे? बरोबर, चुकीची आहे. कारण तुम्ही एक पूर्ण फूड ग्रुप तुमच्या आहारातून काढून टाकताय. आणि होतं काय की जे आपण व्हिटॅमिन्स म्हणून ऐकतो, व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, तर याच्यात ए, डी, ई, के म्हणजे अ, ड, क हे जे जीवनसत्व आहे हे फक्त आपल्याला वसा किंवा फॅट आपल्या डाएटमध्ये असेल तरच ते आपल्या आतड्यांमधून ॲब्झॉर्ब होईल. त्याच्यामुळे तुम्ही जर टोटल फॅट काढून टाकलं तर ते तुमच्या बॉडीमध्ये अनेक फंक्शन्समध्ये अडथळा निर्माण करतं. म्हणजे तेल, तूप जर तुम्ही काढून टाकलं आहारातून तर तुम्हाला या जीवनसत्वांची हळूहळू कमतरताही जाणवायला लागेल. आणि त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये अनेक हॉर्मोन्स असतात संप्रेरके, तर त्याच्यासुद्धा सिंथेसिससाठी किंवा त्याच्या स्राव होण्यासाठी आपल्याला फॅटची खूप आवश्यकता आहे. तर फॅट पण खावा. आता याच्यात फक्त एक टीप, म्हणजे इथे कसं आहे आपण खूप कॉम्प्लेक्स विषयात नाही जाणार आहे किचकट की डाएट काय असावे, कारण हे पण एक खूप मोठं सायन्स आहे. पण थोडक्यात सांगतो की फॅट तुम्ही खा, पण चांगले फॅट म्हणजे कुठले? आपलं पूर्वी जसं कोल्ड कॉम्प्रेसने किंवा घाण्यावरून काढलेलं तेल, म्हणजे रिफाईन तेलामध्ये अनेक आपले न्यूट्रिशन नष्ट होतं तेलामधलं. पण जे चांगलं तेल आहे कुठल्याही बियाण्यांपासून केलेलं ते, तर आपल्याला अवॉइड करायचं आहे. डालडा म्हणजे वनस्पती घी, आणि कितीही चांगलं तेल असेल, ते ऑलिव्ह ऑइल जरी असेल, ते कढईचं तेल जरी असेल, पण तुम्ही त्याला जाळलं, जसं आपण भजीच्या दुकानावर किंवा जिथे वडे तळतात तिथे जर तुम्ही बघितलं, ते घातक का असतं? ते तेल घातक नसून जेव्हा त्याला रिपीटेड ते हाय फ्लेमवर गरम केलं जातं तेव्हा तुम्ही बघितलं असेल की काळं होतं ते तेल पूर्णपणे. आणि एकदा तेल जळालं की त्यात अनेक प्रकारचे दूषित पदार्थ तयार होतात आणि त्याच्यामुळे आपलं जे बॅड फॅट आहे बॉडीमधलं, म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स असतात, कोलेस्ट्रॉल म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल जे आहे बॉडीमधलं ते त्याच्यामुळे वाढतं. तर आपल्याला एवढंच करायचं आहे की हे वनस्पती घी आणि जळालेलं तेल न खाता, म्हणजे कधीतरी महिन्यातून एकदा तळण खायचंच आहे आपल्याला, तर आपल्या घरच्या तेलाने खाऊन बाकीचं म्हणजे परत ते तेल न वापरता मग ते तुम्ही टाकून दिलं पाहिजे.
त्याच्यानंतर तिसरा घटक येतो जो आपल्या भारतीयांच्या आहारामध्ये कमी आहे, पाश्चात्य देशांमध्ये तो जास्त खाता, म्हणजे प्रोटीन. आता आपल्याकडे याच्यासाठी पण म्हणजे जे कार्बोदके त्याच्यामध्ये आपण जसं पोहे खातो, तर पोह्यांमध्ये पोहे पण एक कार्बोहायड्रेट आहे, त्याच्यात बटाटे टाकतो ते पण एक कार्बोहायड्रेट आहे. पण भारत हा उष्ण प्रदेश असल्यामुळे कार्बोहायड्रेटनी आपल्याला एनर्जी मिळणं हे आवश्यक असल्यामुळे पूर्वी आपली डाएट अशी होती की कार्बोहायड्रेट रिच डाएट होती. पण याचा अर्थ प्रोटीनची आपल्याला आवश्यकताच आहे नाही असं नाही आहे. आता काही लोकांना वाटतं मी रोज पोटभर खातो, पण तरी माझ्यामध्ये मग जर मी पोटभर खाल्लं तर माझ्यामध्ये कसं काय कमतरता उद्भवू शकते. तर ती अशी की समजा एखादा व्यक्ती रोज बटाट्याची भाजी आणि भात खातोय, बटाट्याची भाजी चपाती खातोय, तर काय होतंय त्याच्या आहारामध्ये, म्हणजे त्यात पण प्रथिनं असतात पण अत्यंत कमी प्रमाणात असतात. तर चपाती आणि बटाट्याची भाजी म्हणजे बटाटा पण शुगर आहे, चपाती पण शुगर आहे. मग अशा वेळी काय करता येईल, समजा आवडतेच तुम्हाला किंवा एखाद्याचा मुलगा मुलगी तर रोज बटाट्याचीच भाजी मागतो, मग काय करता येईल त्यांना, तर त्याच्याबरोबर दह्याची एखादी वाटी, मोड आलेले कडधान्य असे जर आपण ॲड केलं. आता जे नॉनव्हेज खातात त्यांना तर ठीक आहे, अंडी हे सगळ्यात चांगला सोर्स आहे प्रोटीनचा, कारण तो त्यात जरी प्रोटीन कमी प्रमाणात असलं पण अंड हे असा एक पदार्थ आहे की त्यात सगळ्या प्रकारचे अमिनो ॲसिड असतात. म्हणजे जे आवश्यक अमिनो ॲसिड आहेत आपल्या मनुष्यांसाठी, तर ते सगळे अमिनो ॲसिड म्हणजे प्रत्येक गोष्टीत असतीलच असं नाही. जसं भातामध्ये एका प्रकारचं अमिनो ॲसिड आहे तर डाळीत वेगळ्या प्रकारचं आहे. म्हणून आपल्या पूर्वजांनी डाळ आणि भात म्हणजे वरण भात खाण्याची जी प्रथा आहे एक आरोग्यदायी आहे की ते पूरक ठरतात एकमेकांना, की सगळ्या प्रकारचे अमिनो ॲसिड आपल्याला मिळतात. तसं अंडी हा एक असा प्रकार आहे, तर जे नॉनव्हेज खातात म्हणजे हा त्याचा प्रश्न आहे डाएट प्रिफरन्सचा, तर नॉनव्हेज खातात त्यांच्यासाठी प्रथिनं मिळवणं कमी चॅलेंजिंग आहे. पण जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी थोडं तुम्हाला तुमची डाएट प्लॅन करायला लागेल. म्हणजे दूध, दही, पनीर, बाकीचे कडधान्य हे तुम्हाला त्यात इन्क्लूड करावे लागतील. आता हे प्रथिन आपल्याला याच्यासाठी आवश्यक आहे की तरुणपणामध्ये स्त्री असो की पुरुष आपले मसल इंटॅक्ट राहतात. म्हणजे आपल्या जो शरीराचा बांधा असतो तो त्या स्नायूंमुळे असतो आपल्याला. पण जशी जशी तुम्ही 40शी ओलांडतात तर तशी आपल्याला आपण एक बघतो की जो आपल्याला म्हणजे जो शरीराचा टोन आपला जातो आणि लोक आपल्याला म्हातारी लोक बघा थोडे लूज दिसायला लागतात. त्याचं रिझनच हे असतं की स्नायूंची दुर्बलता येते, त्याचा टोन जातो. आणि त्याच्यासाठी जर तुमची डाएटमध्ये प्रोटीन किंवा प्रथिनं कमी असतील तर ते अजूनच वेगाने झपाट्याने ते तुम्ही त्या दशेकडे जातात. तर स्त्री असो की पुरुष असो तर 40शी नंतर तुमच्या प्रत्येक डाएटमध्ये थोडंफार तरी प्रोटीन असलंच पाहिजे. तर हा एक टीप आहे. आणि तर आता प्रोटीन घेण्यासाठी अनेक लोकांना प्रश्न असतो की अनेक जाहिरातींमधून प्रोटीन पावडर घेण्याचं आवाहन केलं जातं. आता ज्यांना ते म्हणजे हे मी सांगत नाही की प्रोटीन पावडर घेणं आवश्यकच आहे. अनेक आपल्या आहारात घटक असतात ते जर तुम्ही व्यवस्थित खाल्ले, जसं मी सांगितलं की अंडी झाली, कडधान्य झाले, त्यातून पण प्रोटीन मिळतात आपल्याला. प्रोटीन पावडर त्यांनाच आवश्यक आहे जे एखाद्या आजारातून जस्ट आता रिकवर झाले. तर आपल्या एखाद्या आजारामधून जेव्हा आपण रिकवर होतो तर आपल्या बॉडीमध्ये कुठलं पण पोषण हे शोषण्याची शक्ती जी आहे ती कमी होते बऱ्याचदा, किंवा त्याचं प्रमाण आपल्याला जास्त प्रमाणात लागतं रिकव्हरीसाठी. किंवा जे जिम करतात ते शरीराला एक ताण देत असतात, म्हणजे वेअर अँड टेअरचा. त्याच्यामुळे त्यांनी जर नॉर्मल जेवण जर ते जेवले तर त्यांना त्वरित प्रोटीन मिळण्याची कुठली सोय नसते. म्हणून ही प्रोटीन पावडर बनवण्यात आली आहे. तर ती चांगल्या क्वालिटीची असेल आणि एक्सपर्टच्या ॲडवाईस खाली असेल तर ती निश्चित घ्यावी. पण त्याचा अर्थ असा नाही की सामान्य माणसाने देखील प्रोटीन पावडर खाल्लीच पाहिजे. जर ती परवडत असेल आणि तुम्ही जर ती योग्य प्रकारे घेतली तर ते घ्यायला काहीच हरकत नाही. फक्त ती एक प्रॉपर आपल्याकडे तर आज अशी परिस्थिती आहे की जेवढेही केमिस्ट आहेत आपल्या कराडमधले ते सगळ्यांना मी जवळून ओळखतो. प्रत्येकाकडे हे लायसन्स मॅन्युफॅक्चर झालेलंच कुठलं पण प्रोटीनचे प्रॉडक्ट येतात. त्याच्यामुळे तुमच्या शहरात तर तुम्हाला कुठलाही म्हणजे असा धोका नाही आहे की जर तुम्ही एक परवानाधारक पेढीतून प्रोटीन खरेदी केलेलं असेल तर त्याच्या क्वालिटीविषयी तुम्हाला कुठलीही भीती बाळगण्याचं कारण नाही आहे. पण
जर एखाद्याला आर्थिकरित्या परवडत नसेल तर त्याचा असा हट्ट नाही की तो डब्बा खाल्लाच पाहिजे, जो एक जनसामान्यांमध्ये समज आहे. हां, एखाद्या आजारातून तुम्ही रिकवर झाले आणि डॉक्टरनी ॲडवाईस केली आहे तर नक्कीच मग तुम्ही त्याच्यासाठी ते प्रिफर करा. आणि दुसरी एक डाएटची टीप, जसं आपण सांगितलं की आज आपण सगळ्या गोष्टी ते डिस्कस नाही करू शकत, की आपल्या आहारामध्ये विनाकारण जास्त मीठ, साखर आणि मैदा आपल्याला जर अवॉइड करता आला तर तो करायचा आहे. पण आपल्या सणासुदीला अनेक पदार्थ तयार होतात की जे मैद्यापासून बनवले जातात. आता मला वाटतं पिझ्झा हट, मॅकडॉनल्ड पण प्रत्येक ठिकाणी येतो, तर अनेक लहान मुलं त्याच्यासाठी हट्ट करतात. मग अशा वेळी एकच करायचं आहे की मैद्याचे पदार्थ खावे लागलेच तर त्याच्या आधी तुम्ही काहीतरी म्हणजे तंतुमय पदार्थ, म्हणजे समजा आता तुम्ही मैद्याची रोटी आणि काही खाणार आहे तर त्याच्या आधी मग टमाटा, काकडी, त्याचं सॅलड, काही भाजीपाला खाऊन त्याच्यावर जर मैद्याचा पदार्थ कंझ्युम केला तर तो तुम्हाला तेवढा त्रासदायक नाही ठरणार जो नुसता तुम्ही मैदा खाल्ल्याने होतं. कारण आपण आधीपासून जे खातो ते कोंडायुक्त चपाती, भाकरी खातो, ज्याने आपल्याला चांगल्या प्रकारे फायबर मिळतं आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे. पण आजकाल आपण जर कुठे हॉटेलांमध्ये बाहेर खाल्लं तर आपण बघतो की लवकर बनवता यावं म्हणून ते मैद्याची चपाती आपल्याला बनवून देतात. पण मीठ मात्र तुम्हाला त्याच्यावर मर्यादा घालायलाच पाहिजे. कारण आपण जेवणात, काही लोकांना सवय असते जेवणात पण मीठ खातात, त्याच्यानंतर नमकीन खातात, प्रत्येक गोष्टीवर वरून मीठ टाकतात. तर जागतिक आरोग्य संघटनेचे जे गाईडलाईन्स आहेत त्यानुसार प्रत्येक व्यक्तीला 5 ते 6 ग्रामपेक्षा जास्त मीठ, म्हणजे आरोग्यदायी व्यक्तीला. त्याला जर हार्टचा प्रॉब्लेम झाला तर अनेकदा त्याचं सोडियम, म्हणजे मिठामध्ये एक सोडियम हा घटक असतो जे तुमचं हार्टचं कॉन्ट्रॅक्शन रेट वाढवतं आणि त्याच्यामुळे तुमचा BP शूट होतो. बऱ्याचदा आमचे केमिस्ट बांधव सुद्धा त्यांच्याकडे येणारे लोक जर इनो मागायला आले तर त्याला देखील विचारतात की तुला ब्लड प्रेशरचा त्रास तर नाही. कारण एका इनोच्या सॅचेटमध्ये जवळपास 600 mg सोडियम असतं, तर ते ॲड होत जातं आणि मग त्याच्याने आपल्याला जो ब्लड प्रेशरचा पेशंट आहे तो इकडे सगळे पथ्य पाळतो आणि नको त्या गोष्टीतून सोडियम गेल्यावर त्याचं ब्लड प्रेशर एकदम शूट होतं. तर मीठ हे आपल्याला फक्त चवीपुरतं आवश्यक आहे, ते 5 ग्रामपेक्षा जास्त जाता कामा नये. तर वरून मीठ घेण्याचं टाळावं. आणि तर अनेक जे आपले हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम आहे, ब्लड प्रेशर लवकर लोकांना होतं, म्हणजे ताणतणाव हे तर एक कारण आहे, पण मीठयुक्त पदार्थ जास्त खाण्यामुळे सुद्धा हा एक मेजर प्रॉब्लेम होतो आहे. आणि अजून एक महिलांच्या आरोग्यामध्ये की आयरन आणि कॅल्शियम हा एक खूप महत्त्वाचा घटक आहे. मागे मी एकदा भाऊंना भेटलो होतो, मनोहर भाऊंना, तेव्हा ते मला बोलले की एक आहे, महिलांमध्ये बऱ्याचदा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं आणि त्यांना त्याची जाणीव होत नाही की का आपल्याला, म्हणजे काही गोष्टी त्यांना काहींना थकवा जाणवतो, काहींना थोडीशी मेहनत केली तर लगेच थकल्यासारखं वाटतं, पण त्यांना कळत नाही की मी झोप पूर्ण घेते, बाकी आहार नॉर्मल चालू आहे, पण मग मला थकवा का येतो. आणि दर महिन्याच्या मासिक पाळीमुळे तर ब्लड गेल्यामुळे महिलांना हा प्रॉब्लेम पुरुषांपेक्षा, म्हणजे पुरुषांना एखाद्या आजारामुळे किंवा ॲक्सिडेंटमध्ये ब्लड लॉस झाला म्हणून तो ॲनिमिक होतो किंवा काही आजारामुळे, पण महिलांना हिमोग्लोबिनची पातळी ही एका विशिष्ट प्रमाणात ठेवणं याच्यासाठी आवश्यक आहे. की थोडक्यात सांगतो की जे एक लोह तत्व आहे, तर लोह आणि एक प्रोटीनचा संयोग म्हणून एक हिमोग्लोबिन आपल्या रक्तामध्ये एक पेशी, आपल्या लाल पेशीमध्ये एक हिमोग्लोबिन नावाचं तत्व असतं. आणि आपण जेव्हा नाकाने श्वास घेतो आणि तो श्वास फुफ्फुसांमध्ये त्या रक्ताच्या संपर्कात येतो, त्यावेळी रक्तात जर हिमोग्लोबिन असेल नॉर्मल रेंजमध्ये तर तुमचा ऑक्सिजन त्या हिमोग्लोबिनला जाऊन अटॅच होतो आणि मग नंतर तुमच्या शरीरात पूर्ण पेशींमध्ये तो पसरतो आणि तुमच्या शरीराला त्याचा पुरवठा होतो. तर शरीरात त्या पेशींना जाऊन तो जेव्हा ऑक्सिजन सप्लाय करतो त्याच वेळी ते कार्बन डायऑक्साईड जो आहे तो परत तिथून कॅरी करून बाहेर आणतो, फुफ्फुसांमध्ये तो पोचवतो आणि तो तुमच्या फुफ्फुसांमधून नाकावाटेनंतर बाहेर फेकला जातो. आता जर ही हिमोग्लोबिनच तुमच्या शरीरात नसेल, ज्या जिथे टेस्टिंग होणार आहे त्याचं महत्त्व तुम्ही लक्षात घ्या. तुम्हाला वाटेल आपलं फक्त टेस्ट होणार आहे, काय आहे त्याचं महत्त्व, तर त्याचं महत्त्व हे की तुमचा HB, महिलांमधील HB हा नॉर्मल असणं याच्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही बाकी असं किती आरोग्यदायी दिसा, पण तुमच्या शरीराला जो प्राणवायूचा पुरवठा आहे तो ह्या हिमोग्लोबिनच्या प्रमाणावरती अवलंबून आहे, एवढं त्याचं महत्त्व आहे.
अनेकदा आता तर सायन्स प्रगत झालं आहे, म्हणजे अनेक मेडिकल एक्सपर्ट तुम्हाला लगेच सांगतात, म्हणजे जिथे गरज नाही की महागडे मोठे हॉस्पिटलच असावे, आता प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत आपल्या म्हणजे पब्लिक अंडरटेकिंगच्या अंडर किंवा शासनाच्या अंतर्गत, ते तुम्हाला चांगल्या सुविधा देतात. तर पण पूर्वी काही लोकांना फक्त नॉलेज नसल्यामुळे अशा अनेक गोष्टींना सामोरं जावं लागायचं की सगळ्यात मोठं याचं उदाहरण म्हणजे की जे दर्यावर्दी लोक असतात, सेलर्स किंवा जहाजाने सफर करतात, तर त्यांना पूर्वी एक स्कर्वी नावाचा आजार व्हायचा आणि त्याचे अनेक भयानक लक्षणं असायचे की हिरड्यांमधून रक्त निघतंय, हाडं त्यांचे कमजोर होत आहेत. आणि त्यावेळेला असं होतं की याचा समज असा होता की काही ठिकाणी म्हणजे काही सेलर्सला असं वाटायचं की ह्या पट्ट्यातून जाताना भूताटकी आहे, इथे जादूटोणा आहे, इथे वाईट शक्ती आहे, जेव्हा की त्याचं एक सिम्पल रिझन होतं की पूर्वी लोक नको तर उपाय करायचे आणि जेव्हा कळलं की हे फक्त व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे होतं आहे, त्यामुळे एका मिनिटात तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. म्हणजे सायन्स हे किती महत्त्वाचं आहे. जसं मी आता हिमोग्लोबिनचं उदाहरण सांगितलं तसं व्हिटॅमिन सीचं. पण आता होतं काय की आपण टी व्हीवरचे ॲडव्हर्टाईजमेंट वगैरे पाहून फॅन्सी फूडच्या मागे लागलो आणि अनेक लोक असंही म्हणतील की आमचं उत्पन्न गट एवढा आहे आणि मग तुम्ही सांगाल डाएट घ्या. खूप सोप्या गोष्टी, आपल्याकडे लिंबू असतो, पण आपण किती लोक कटाक्षाने की रोज अर्धा लिंबू पोटात गेलाच पाहिजे किंवा एक लिंबू पोटात गेलाच पाहिजे याच्याकडे आपलं कधीच लक्ष नसतं. खाल्ला तर खाल्ला, नॉनव्हेज असेल तर खाल्ला, पण अत्यंत सोपं तुम्हाला व्हिटॅमिन सीची कमतरता भरून काढायची आहे. पेरूमध्ये लिंबूपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी आहे. तर आपले म्हणजे जे आपले लोकल फळं आहेत ते फळं, लिंबू, असं काही सोपे पदार्थ आहेत. जसं कॅल्शियमसाठी शेवगाच्या शेंगा, हे शेवगाच्या शेंगा आणि नाचणी अत्यंत सगळ्यात उत्तम सोर्स आहे. आणि तो काय खूप महाग आहे असं नाही, अनेक लोकांच्या बांधावरी लावलेला असतो, घरामध्ये लावलेला असतो आणि खूप चांगलं त्याचं जे ईल्ड आहे त्या झाडाचं, ते अशा सोप्या पदार्थांमधून आपल्याला, म्हणजे महिलांना जर कॅल्शियम पाहिजे असेल तर शेवगाच्या शेंगांचा समावेश सूप म्हणून, भाजी म्हणून आपल्या अन्नामध्ये नेहमी करा. कधी नाचणीची भाकरी, तर आपल्याला त्याच्यामुळे हे सगळे कधी पण याचे म्हणजे पोषणामधली कमतरता जाणवणार नाही. आणि जर तुम्ही कुठलेही फूड सप्लिमेंट घेतले डॉक्टरचे सांगणार, फक्त एवढं बघून घ्या की FSSAI म्हणून तिथे एक नंबर असतो, म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या अंडर त्याला त्या लेवलवर जर तो नंबर नमूद केलेला असेल तरच याचा अर्थ की ते प्रॉडक्ट तुम्ही म्हणजे रिलाय राहू शकतात की ते एका लायसन्स रजिस्टर्ड उत्पादकांनी बनवलं आहे. आणि जसं नेहमीसारखं तुम्हाला माहिती आहे की बिल जसं औषधांचं घेतलं पाहिजे तसं तेही घेतलं पाहिजे. आज मी इथे म्हणजे आयोजकांपैकी केमिस्ट संघटना म्हणून नाही सांगत, पण इथल्याही केमिस्ट संघटनेची मी कार्यशैली बघितलेली आहे. इथे 2 महिने 3 महिने आधी एक्सपायरी ड्रग्स हे लोक आधीच काढतात शेल्फवरून. त्याच्यामुळे एक आहे की जे अनेक प्रबोधन शिबिरांमध्ये सांगितलं जातं की एक्सपायरी डेट बघून मगच औषधं घ्या, तर आपल्या कराडमध्ये तुम्ही निश्चितपणे औषधं घेताना तुम्हाला याची खात्री असेल की एक्सपायरी ड्रग्ज आधीच काढले जातात. तरी पण एक जागरूक ग्राहक म्हणून तुम्ही त्याच्यावर एक लक्ष आणि लेबल क्लेम बघून घ्या. तर हे सगळं झालं आपलं बोलणं, पण हे जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात अंमलात आणत नाही, कारण आज फक्त आपण ऐकलं, मी सांगितलं तसं की 365 दिवस महिला दिनच आहे, कारण महिला ही त्या घरामध्ये स्थिरता देणारे एक जे तत्व आहे घरामध्ये ते महिलाच आहे. पुरुषांनी किती पण जाऊन बाहेर कारकीर्द गाजवली तरी पण त्याला त्या घरामध्ये आल्यानंतर जर त्या घरामध्ये महिलेचं एक मॅनेजमेंट चांगलं असतं, तिथेच एक सुखद अनुभव येतो. आणि एखाद्या जहाजाला, ते जहाज किती मोठं असेल, दूरपर्यंत यात्रा करत असेल, तर त्याला जसं जहाज चालतं त्याला महत्त्व असतं, तसं त्याचा अँकर जो असतो की कुठे पण जहाज जेव्हा वादळी हवामान येतं किंवा कधी पण तुम्हाला एखाद्या ठिकाणी थांबा घ्यायचा आहे, तर त्यावेळी तुम्ही एक बघा की नांगर टाकल्याशिवाय ते जहाज कुठेही भरकटत जाऊ शकतं समुद्रात. तर जशी जहाजाची चालना ही पुरुष शक्ती असू शकतं, तसं त्याचं जे नांगर आहे, स्थिरता आहे घराची, ती घरातल्या बाईशिवाय घराला स्थिरता येत नाही. आणि घरातली बाई जोपर्यंत स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणार नाही, म्हणजे असे किती महिला दिन आपण साजरे केले
आणि त्यांच्या आरोग्याविषयी आपण महत्त्व सांगितलं, पण जोपर्यंत तुम्हाला स्वतःचं महत्त्व कळणार नाही, म्हणजे ठीक आहे, आता ते पूर्वी काळासारखं जे आपण पिक्चर्समध्ये बघतो, डॉक्युमेंटरीमध्ये बघतो की काही एखाद्या घरामध्ये एक दुधाचा विशिष्ट सप्लाय आहे, फक्त पुरुष म्हणजे मुलांना पाजलं जात आहे, मुलींना वंचित ठेवलं जात आहे, तसं आज शक्यतो होताना दिसत नाही. प्रबोधन चांगलं झाले पश्चिम महाराष्ट्रात, त्यापेक्षा अजून अधिक, कारण काही भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे, लोक जोड व्यवसाय करत नाही. इकडचा वर्ग मी स्वतः बघितला की खूप मेहनती आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये, म्हणजे व्यक्ती शांत बसण्याच्या ऐवजी काही ना काही उद्योगीपणा करून, म्हणजे कसं मेहनत करून आपल्याला अजून अधिक उत्पादन घेता येईल हे इकडे आहे. पण तुम्ही जर म्हणजे घरात, आता समजा तुमच्या घरामध्ये स्वतःच्या घरात तुम्ही जे काही मिल्क सप्लाय ॲश्युअर्ड केला आहे किंवा स्वतःच्या कोणाकडे गाई म्हशी असतील, स्वतःचा तबेला जरी असेल, पण तुम्ही जर कन्झ्युमच केले नाही ते पदार्थ, तर त्याला काहीच महत्त्व नाही. जसं मी सांगितलं उदाहरण की लिंबू स्वस्त मिळतो, 2-3 रुपयात मिळतो, 5 रुपयात मिळतो. तुम्ही तो कटाक्षाने पहिले स्वतःच्या आरोग्याकडे तेवढंच लक्ष दिलं पाहिजे, जेवढं तुम्ही तुमच्या नवऱ्याच्या आरोग्याकडे, सासऱ्यांच्या आरोग्याकडे, वडिलांच्या आरोग्याकडे, मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देतात. कारण तुम्ही स्वतः जोपर्यंत आरोग्यदायी राहत नाही, तोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांसाठी तुम्ही त्यांची आव्हानं सुद्धा सामोरे जाऊ शकत नाही. तर हे एवढं बोलून मी माझं आजचं बोलणं संपवतो. कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता, किंवा मोस्टली मॅडमचं मार्गदर्शन झाल्यानंतर एकत्रितपणे विचारलं तरी आम्ही काही सर्वज्ञानी नाही, पण जेवढं काही अल्पज्ञान आम्हाला आहे ते त्यानुसार आम्ही तुम्हाला तुमच्या शंका निरसन करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आणि काही जर खूपच किचकट क्वेरी असेल तर ती नक्कीच आयोजकांमार्फत, इथले पदाधिकारी आहेत किंवा केमिस्ट संघटनेचे लोक आहेत, त्यांच्यामार्फत तुम्हाला त्याची माहिती नक्कीच पाठवू. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण दिलेली माहिती अतिशय अमूल्य आहे आणि आपण खूप साध्या आणि सोप्या सरळ भाषेमध्ये सांगितल्यामुळे मला वाटतं इथे उपस्थित सर्वांनाच याची माहिती कळली असेल. तर आपल्या पुढच्या प्रमुख पाहुणे आहेत सौ मौसमी देशमुख. मी त्यांना विनंती करते की कृपया उपस्थितांना मार्गदर्शन करावे. हव्या पुट काढ. महिला दिनाच्या शुभेच्छा देते. उपस्थित मान्यवर, मलकापूर नगर परिषदेचे सगळे मान्यवर, मंचावर बसलेल्या मान्यवरांना मी सगळ्यात पहिला आभार मानते की मला इकडे बोलवलं. आज मुंबईहून काहीतरी वेगळं मला करायला मिळतंय म्हणून मला खूप आनंद होतोय. मी जिकडे राहते तिकडे आम्ही अंगणवाडी सेविकांमध्ये वगैरे बरेच लेक्चर घेतो, कार्यक्रम घेतो, शिबिरं घेतो. पण आज इकडे एक वेगळा अनुभव मलाही आला, त्यामुळे मला खूप आनंद झाला सकाळी इकडे जेव्हा मी आले आणि मलकापूर हे शहर बघितलं. तर इतके इकडे डेव्हलपमेंट झालेले आहेत, सगळीकडे प्रगती जी बघितली मी सकाळपासून वेगवेगळी ठिकाणांना जाऊन, असं तर खूपच उत्साह आहे इकडे आणि एक प्रकारची शिस्त आहे जी मला खूप आवडली. तसंच मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जे विविध उपक्रम राबवले जात आहेत, उदाहरणार्थ सिंधुताई सपकाळ उपक्रम किंवा महिलांना आरोग्यदायी कार्यक्रम बनवणं, शिबिरं बनवणं आणि आपल्या अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन जे आरोग्य सेवा पोचवतात त्यांचाही जो वाटा आहे तो फार मोठा आहे. त्यांच्याशिवाय आरोग्य खातं चालूच शकत नाही असं मी मानते. आता आपण विवेक सरांनी आपल्याला मार्गदर्शन दिलेलंच आहे, तर मी आता अगदी एक साध्या विषयात जाणार आहे. मला फक्त जाणून घ्यायचं आहे की आपल्या घरोघरी एक शत्रू असतो आरोग्याचा. कोणाला सांगता येईल की तो हा शत्रू कोण आहे आपला? सांगता येईल कोणाला आपल्या आरोग्याचा शत्रू कोण आहे? आळस. ओके. आणखी कोणता मोठा शत्रू आहे जो घरोघरी असतो? आहार, चहा. टेन्शनला आता खूप मोठा ग्लॅमरस शब्द आलाय, त्याला स्ट्रेस म्हणतात सगळे. ज्युनियर KGचा मुलगा येतो आणि सांगतो मला स्ट्रेस झाला. तर स्ट्रेस म्हणजे काय नक्की ते आपण आता बघणार आहोत.
बरं, आरोग्याचा सगळ्यात मोठा शत्रू म्हणजे हा. तो घरोघरी प्रत्येकाच्या हातात असतो. नको त्या गोष्टी त्याच्यात वाचतात लोक, नको त्या गोष्टी, आणि ऍक्च्युली जे करायला पाहिजे ते करतच नाही. तर आता आपण आजचा जो महिला दिनाचा जो थीम आहे किंवा जे त्याचं जे घोषवाक्य आहे ते म्हणजे जेंडर इक्वालिटी. म्हणजे काय की स्त्री आणि पुरुष यांना समान हक्क. आता आपण आजकाल बघितलं तर असं कुठे स्त्रिया फार मागे राहिल्यात अशातला भाग नाही आहे. पण मग हा समान हक्क म्हणजे कसला, तर आरोग्य सेवेचा हक्क देखील स्त्री आणि पुरुषांना समान मिळावा म्हणून हा जेंडर इक्वालिटीचा कॉन्सेप्ट आजच्या शिबिराला असा आहे की स्त्रियांनी पण घरातून बाहेर येऊन स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊन पुढे येऊन जी सेवा उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्यावा. तर घरोघरी हे आपण त्याच्यासाठी उपक्रम राबवतो की स्त्रियांनी कुठेतरी बाहेर येऊन स्वतःबद्दल सतर्क व्हावं केव्हा तरी. ह्याला स्त्री जागरूकता किंवा जेंडर इक्वालिटी म्हणतात. आता आजच्या या शिबिरामध्ये बरेचसे सोयी आहेत, जसे हिमोग्लोबिन चेकअप, शुगर. आता शुगर म्हणजे काय कोणी सांगू शकेल का? एखाद्या स्त्रियांनी कोणी आल्यात त्यांनी शुगर चेक केली आज कोणी? नंतर करा, सॉरी, कोणीतरी कधीतरी केली असेल. शुगर म्हणजे काय सांगा? कुठून येते शुगर? आपल्या रक्तात कुठून येते? आपण असं पोतं साखर खातो का? नाही. मग कुठून येते? एखादी बाई म्हणते मी तर अर्धा चमचाच्या वर टाकतच नाही चहामध्ये. मग साखर आली कुठून? तर आपण जे काही खनिज खातो म्हणजे चपात्या भाकऱ्या जे काही खातो त्याच्यातून सुद्धा आपली ब्लड शुगर वाढते. तर आता आपण एक टप्प्यातल्या आजाराचं असं बघत जाऊ. तर सगळ्यात प्रथम म्हणजे हिमोग्लोबिन. आता हिमोग्लोबिन मी तुम्हाला सांगते, माझ्या आता अगदी साध्या रोजच्या घटना सांगत जाणार आहे मी. हिमोग्लोबिन कमी झालं की एखादा पेशंट माझ्याकडे येतो. म्हणजे मोस्टली काय होतं की बायका ही गोष्ट दुर्लक्ष करतात. हिमोग्लोबिन फार उशिरा समजतं की कमी झालं. तोपर्यंत तुमच्या आहारात तुम्ही जवळजवळ 2 ते 3 वर्ष नीट लक्ष देत नसता, तरच ती पातळी खालती जाते. खालती म्हणजे किती? 12च्या खाली. तर 12च्या खाली हिमोग्लोबिन. मग 10 असेल तर एखादी बाई म्हणते मॅडम मला नेहमी तसंच असतं, काय नाही होत मला. तर काय नाही होत हा फार आपल्या इकडे मोठं सन्मानाने सांगितलेली गोष्ट असते की मला काहीही होत नाही. आणि तेच जास्ती धोकादायक आहे की एखाद्या स्त्रीने जर तिला काही लक्षणं जाणवत असतील तर कोणाला तरी सांगून आरोग्य सेवेपर्यंत पोचावं. आता आपल्या घरोघरी ज्या आपल्या भगिनी आहेत त्या सगळ्यात पहिल्यांदा कोणाला कळतं की त्या आजारी आहेत? तुम्ही कोणाला सांगता सगळ्यात पहिलं? सांगू शकाल कोणाला सांगतात? कोणाला सांगता मावशी? व्हेरी गुड. सगळ्याजण चांगली गोष्ट आहे की तुम्ही जर तुमच्या मिस्टरांना सांगत असेल तर फारच चांगली गोष्ट आहे. बहुतांश स्त्रिया फोन करून आपल्या मैत्रिणीला सांगतात अगं असं झालं. बऱ्याचदा त्या मैत्रिणीशी गप्पा मारतात, मग ही मला असं बोलली, ती तसं बोलली, ही असं बोलली करून शेवटी सांगतात असं मला होतंय बाबा इतके दिवस. तर आपली सगळ्यात जवळचं म्हणजे आपली एखादी मैत्रीण असते जिला आपण पहिलं सांगतो की आपल्याला काय होतंय. तर असं तुम्हाला जर काही जाणवलं ना तर खरंच पुढे या आणि सांगा कोणाला तरी, आणि योग्य वेळेस चाचणी करून घ्या, योग्य वेळी आरोग्य सेवा उपलब्ध करून घ्या, म्हणजे हा तुमचा आजार पुढे वाढणार नाही. आता हिमोग्लोबिन कमी म्हणजे काय होतं? दम लागतो, धाप लागते, थकायला होतं, जरा काम केलं की जाऊ दे झोपून जाते थोड्या वेळ. हे पण एक हिमोग्लोबिन कमीचं लक्षण असू शकतं. किंवा चिडचिड होणं, लक्षणं लागणं, किंवा एखादी गोष्ट मी आधी खूप 10 पोळ्या मी अर्ध्या तासात संपायचे, आता 10 पोळ्या करायला मला 1 तास लागतो, असंही होतं. तर असं छोट्या गोष्टी आहेत ज्याच्यातून आपल्याला आपली लक्षणं कळून आली पाहिजेत की हिमोग्लोबिन कमी झालं कसं ओळखायचं. तर दमछाक होणं हे पहिलं लक्षण आहे. लगेच तुम्ही कुठेतरी जा, चेक करा. नसेल जर प्रॉब्लेम तर खूपच छान दुसरं काहीतरी असू शकतं.
तर हिमोग्लोबिन एक मेन आहे. तर कमी होण्याचं कारण म्हणजे स्त्री धर्म, की मासिक पाळी, प्रसूती, नंतर स्त्रियांचं स्वतःकडे लक्ष न देणं हे पण एक मोठं कारण आहे. आणि जे निसर्गाने जी बनवले जी क्रिया आहे की मूल होण्याची किंवा मासिक पाळी येण्याची, तर त्याच्यामुळे हिमोग्लोबिन स्त्रियांचं कमी असतंच बऱ्याच वेळा. आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संस्थेने सांगितले की स्त्रियांना लोहाची पुरुषांपेक्षा जास्ती गरज असते. तर लोह म्हणजे काय? आयर्न. आपल्या घरोघरी चांगला आहार घेतला जातो, सकस आहार बऱ्याचदा सगळ्यांच्या घरात असतो, पण तो आहार किती घ्यावा ह्याच्यावरती आहे सगळं. की भाकऱ्या तर मी खाते, पण किती खायच्या मी भाकरी, की वजन नाही वाढलं पाहिजे माझं. तर वजन वाढलं की परत बाकीचे सगळे प्रॉब्लेम चालू होतात. तर आता दुसऱ्या प्रॉब्लेमकडे जाऊ. जेव्हा वजन वाढतं, जेव्हा मूल होऊन जातं, आपण थोडा 30शीचा टप्पा सोडून पुढे येतो, 40शी जवळ आलेली असते, आणि अशा वेळी दुसरा आजार देव आपल्याला देतो, तो म्हणजे BP. आता BP होतं हेही कळत नाही बऱ्याच बायकांना. डोकं दुखतं, मग गोळ्या घेतात जाऊन बाहेर. चक्कर आली थोडीशी, मी झोपून घेतलं, मी उन्हातच गेलेले, मला पित्त झालं बहुतेक, मग मी कोकम प्यायला आणि मला बरं वाटलं. तर असं नसतं. कधी कधी BP इतकं आतमध्ये असू शकतं, पण कळून येत नाही. 5-5, 6-6 वर्ष कळून येत नाही. तेव्हाही योग्य तपासणी करणं वेळोवेळी जरुरी आहे. आता सतत डॉक्टरकडे जाणं पण असं मी म्हणत नाही, पण ॲटलिस्ट 3 महिन्यांनी एकदा, 40शीच्या पुढच्या महिलांनी एकदा BP बघावं, 3 महिन्यांनी एकदा तरी. शुगर चेक करायची असेल तर 6 महिन्यांनी एकदा 40शी नंतर केली तर ठीक असतं, एवढं काही प्रॉब्लेम नसतो. तसंच जसं जसं पुढे जातं अजून एक आजार चालू होतो, तो म्हणजे डायबेटीस. तर डायबेटीस म्हणजे शुगर, कॉमन लँग्वेजमध्ये म्हणजे शुगर. मला शुगर झाली म्हणजे मला डायबेटीस झाला. तर शुगर कधी वाढते? जेव्हा आपण सतत आहार इतका घेतो की आपल्या शरीरामध्ये जे पॅन्क्रियास आहे, ज्याला जे पचनाचे जे स्त्राव आहेत सगळे, ते कमी पडतात तेवढं अन्न पचवायला. हळूहळू ती जी ग्रंथी आहे ती किती काम करणार? तुम्ही सतत त्याला काम दिलं तर ती ग्रंथी क्षीण होऊन जाते, आणि मग त्याच्यातले जे येणारे कार्य असतं ते कमी कमी होत जातं, आणि आपल्या आहारातली जी साखर आहे ती रक्तात मिसळायला लागते. तिचं योग्य आतमध्ये पचन न झाल्याने ती रक्तात मिसळून वाढायला लागते. ती साखर वाढतानाही कळत नाही. कधी कधी अचानक एखादी बाई चक्करून पडते आणि मग लक्षात येतं तिची शुगर 400ला होती, मग तिला कळतं मला डायबेटीस आहे. म्हणूनच आपण ही शिबिरं घेतो. एखाद्या वेळी तुम्हाला डिटेक्ट झाला तर घाबरून जायची काही गरज नाही आहे. हे सगळे आजार आता हळूहळू पसरत चाललेत आणि ते बऱ्याच जणांना असतात. तर योग्य आहार ठेवला तर बरेचसे प्रॉब्लेम सुटू शकतात. दुसरं म्हणजे अजून एक मोठा आजार असतो हल्ली, थायरॉइड, किंवा एक ग्रंथी असते आपल्या गळ्यामध्ये, त्याला थायरॉइड ग्रंथी म्हणतात. त्याच्यावर आपली पूर्ण जी स्त्रियांची हॉर्मोन आहेत ती अवलंबून असतात. त्यामुळे थायरॉइडचा प्रॉब्लेम आला की बाकीच्या पण सगळ्या क्रियांचा प्रॉब्लेम येतो स्त्रियांमध्ये, की जी रिप्रोडक्टिव्ह किंवा मूल होण्याची हॉर्मोन्स आहेत, आपली शरीर स्थूल होऊन जातं, पुढे मासिक पाळी नीट येत नाही, हे सगळं ते थायरॉइडवर असतं. तर थायरॉइड डिटेक्ट झालं तर बऱ्याचदा अनुवंशिक असतं, किंवा तुमच्या कोणत्या तरी स्ट्रेसमुळे जे टेन्शन रोजचं घेऊन त्यांनी ते होतं. तर त्याच्यासाठी फार असे उपाय नाही आहेत. सुरुवातीला जर तुम्हाला कळून आलं तर योग्य औषध घेऊन ते परत नॉर्मलला येऊ शकतं. पण जर खूप पुढे गेलेलं असेल, खूप दिवसांचं असेल तर खूप कठीण असतं, आणि कधी कधी त्या गोळ्या चालू राहतात आयुष्यभर. तर आता जरी पुढचा भाग काय सांगण्याचा, की जरी तुम्हाला कुठल्याही जरी गोळ्या चालू असतील, डायबेटीस म्हणा, ब्लड प्रेशर म्हणा, थायरॉइड म्हणा, तरी तुम्ही त्याच्याबरोबर आहार जर नीट केला तर तुम्हाला खूप फायदा होईल. कदाचित या गोळ्यांचे अगदी कमी डोस घ्यावे लागतील. तर आहार कसा आपला असायला पाहिजे हा आजचा एक विषय विवेक सरांनी मला सांगितला. तर आपल्याला घरात तर पदार्थ भरपूर आहेत, रेसिपी आपल्याकडे अशा आहेत, यूट्यूबवर रोज रेसिपी बघतात बायका. काय रेसिपी बघून काय करतात, पण नंतर काय करता तुम्ही? वाचता कोणी रेसिपी बनवता? रेसिपी बनवून संध्याकाळी खिचडी ठेवतो आपण गॅसवर.
तर शेवटी काय होतं, आपण साध्या आहारावर येतो. अगदी फार आपण रोज असं काही खात नाही की जे आपण बघत राहतो. त्यामुळे साध्या साध्या घरातल्याच गोष्टी आहेत ज्याच्यापासून आपण आपला आहार करू शकतो. आता मेन दिवसातनं किती वेळा जेवायला पाहिजे एखाद्या बाईने, की बाईला जास्ती कॅलरीज लागतात. शिवाय ती गरोदर असेल किंवा तिने मुलाला जन्म दिल्यावर ती त्याचं स्तनपान करत असेल तर तिला त्याच्याहीपेक्षा जास्ती आहार लागतो आतमध्ये ऊर्जा निर्माण व्हायला. तर दिवसातून ॲटलिस्ट 5 वेळा तरी जेवणाचं आलं पाहिजे. तर बऱ्याचदा 2दाच बायका जेवतात. सकाळी चहा, दुपारी जेवण, संध्याकाळी चहा, रात्री जेवण, हे एवढंच खातात त्या आणि म्हणतात मी काही नाही खाल्लं तरी माझं वजन वाढलं. तर असं असतं की दर 3 तासांनी तुम्ही थोडं थोडं खा. ते जर खाऊन तुमचं शरीर कार्यरत ठेवलं तर दिवसभरात ते मशीन चांगलं चालेल. तुम्ही 3 दिवस कंपनी बंद ठेवली आणि एकदम मशीनमध्ये काहीतरी लोड टाकून चालवलं तर ते तापतं मशीन, नीट काम नाही होत. म्हणून तसंच बॉडीच आहे की दर 3 तासांनी थोडा खुराक द्यायचा. जेवणामध्ये एकदम सगळं घेऊन केव्हा खाल्लं जातं, जेव्हा त्याच्या आधी 4 तास 5 तास तुम्ही काय खाल्लेलं नसतं आणि मग ती इतकी भूक लागते की फटफट फटफट जे दिसेल ते खातो माणूस. तर ते त्याच्यासाठी 3-3 तासांनी खायचं. आणि दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बायका बऱ्याचदा शिळं खातात उरलेलं. तर तुम्हाला आता अंदाज घेऊन स्वयंपाक करायला बऱ्याच जणांना येतोच करा, पण तरी पण उरतं कधी कधी. पण रोज रोज जर शिळं खात राहिलं, कालचं संपवते किंवा पंक्तीला आता सगळे जेवले पण हे ओरडूसच उरले, ते कुठे मी फ्रीजमध्ये ठेवू, मग ते खातात भात उरलेला सगळा. तर त्याच्याने वजन वाढतं. तर बऱ्याचदा आपले स्त्रियांची ही कहाणी आहे की तो उरावा नको, खराब नको व्हायला अन्न म्हणून त्या खातात, पण त्या स्वतःच्या आरोग्याला हानी करतात त्याच्यामध्ये. तर तुम्हाला एक जागरूकता म्हणून सांगते की आपल्या शरीराला आपल्याला जोपासायचंय. कोणी तुम्हाला येऊन विचारणार नाहीये की घेतलं का, जेवली का, काय होतंय का तुला वगैरे. त्यामुळे तुमची जबाबदारी ही तुम्हीच घ्यायला लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक अजून हे असतं की कोलेस्ट्रॉल म्हणजे काय. कोणी ऐकले कोलेस्ट्रॉल वाढलं आणि हार्ट अटॅक आला. तर हार्ट अटॅकला आपण सगळेच घाबरतो. म्हणजे असं आत्ता माणूस दिसतो आणि दुसऱ्या क्षणाला नाही. ते खूप एकदम गंभीरपणे आणि असं दुःखदायकपणे की हा जो आजार आहे. तर आपण बऱ्याच प्रमाणात आहारामध्ये आपल्या जर तेल आणि तुपाचं प्रमाण कमी ठेवलं तर हा टाळू शकतो. आता स्त्रियांमध्ये हे कोलेस्ट्रॉल किंवा हार्ट अटॅक समजून पण येत नाही, कारण बायकांच्या शरीरामध्ये नॅचरली पण फॅट्स म्हणजे चरबीचा घटक जो असतो तो जास्ती प्रमाणात निसर्गाने दिलाय, कारण तिला मूल उत्पादनाची जबाबदारी आहे म्हणून. तर स्त्रियांच्या शरीरात पुरुषांच्या पेक्षा फॅट्स जास्ती असतात. पण कोलेस्ट्रॉल वगैरे सारखे जे प्रॉब्लेम आहेत ते स्त्रियांना पण येतात. छाती जडपणा वाटणं, जरा चालल्यावर थोडं थांबावंच वाटणं, टाईट होणं म्हणजे घट्ट वाटणं, एकदम श्वास नाही घेता येत असं वाटणं, किंवा अचानक इमोशनल टेन्शन आलं की एखादी बाईला जोरात श्वास चालतो, तेही कोलेस्ट्रॉलचं लक्षण असू शकतं. एखाद्या बाईला एकदम अचानक उठल्यावर अंधारी येते डोळ्यासमोर, ते हृदयाच्या रोगाचं लक्षण असू शकतं. तर बायकांनी थोडी काळजी घ्यायची. कधी हृदयरोग हा बायकांमध्ये ॲसिडिटी म्हणून येतो. म्हणजे ॲसिडिटी होते, सतत ढेकर येत आहेत, ओटीपोटाच्या वरती असं फुगल्यासारखं होतंय, पण हे लक्षण तुमच्या हृदयाचं असू शकतं. तर तेल आणि तुपाचं प्रमाण किती पाहिजे बायकांसाठी, तर 5 चमचे दिवसाला. तर तूप खाणं एवढं चांगलं मानत नाही. म्हणजे तुपाऐवजी तेल ठीक आहे जास्ती. तर काही बायका म्हणतात आम्ही घरी तूप बनवतो, आम्ही गाईचं तूप बनवतो. तर असं आहे की तूप खा तुम्ही, पण त्याच्या बरोबरीने शारीरिक काम पण पाहिजे. तर दिवसातून 5 चमचे तेल किंवा तूप दोन्ही मिळून शरीरात गेलं तर ते हानिकारक नसतं कोणालाही. तर त्याप्रमाणे तुमचं प्रमाण असायला पाहिजे. तर हे कोलेस्ट्रॉल वगैरे सारखे इश्यू येत नाही. आता दुसरं म्हणजे आहार. जेव्हा आपण डायटिशियनकडे जातो, आता तुम्हाला सगळ्यांना आहार काय ते माहितीच आहे, पण मग मी काय काम करते, समुपदेशन म्हणजे नक्की काय करायचं. तर त्याच्यामध्ये काय केलं जातं की तुमचा मूळ आहार बघितला जातो की जसं
विवेक सरांनी सांगितलं प्रोटीन्स किंवा प्रथिने, खनिज आणि स्निग्धांश याचं प्रमाण योग्य पाहिजे. तर योग्य प्रमाण आपल्या जेवणामधून आपल्याला करता येतं. आणि माझे जेवढे कोणी पेशंट येतात त्यांना मी भुकेला ठेवतच नाही. ते मला म्हणतात मॅडम एवढं मी कसं खाऊ दिवसभरात, त्यामुळे ते त्याचं अर्ध पण खात नसतात ॲक्च्युली. तर ते डाएट हा विषय असा आहे. ओके, आता हे झालं जनरल. आता गरोदर स्त्रियांच्या विषयी थोडंसं की गरोदरपणी मुलाचं जे वजन आहे ते वाढायला आपण बघतो. तर गरोदर स्त्रियांमध्ये साधारणतः 12 ते 15 किलोपर्यंत वजन वाढ अपेक्षित असते, त्याच्यापेक्षा जास्ती नाही. त्याच्यातून सुद्धा स्थूलपणा असेल तिच्यामध्ये तर अगदी 9 किलो ते 11 किलोपर्यंतच आपल्या वजन टोटल वाढवावं लागतं तिचं. तर सगळेजण जास्ती करून त्या मुलाच्या वजनाकडे बघत असतात. सोनोग्राफी रिपोर्ट आला की भिंग घेऊन शोधतात, बाळाचं वजन लिहिलेलं असतं त्याच्यावर. तर ते 800 ग्रॅम 900 ग्रॅम ते पहिलं ते बाळाचं वजन बघतात किती आहे. पण बाळाचं वजन कसं होणार आहे तुम्ही नीट खाल्लं तर. त्यामुळे गरोदरपणाच्या आहारामध्ये विशेषतः कॅल्शियम आणि आयर्न, लोह याचा समावेश जास्ती पाहिजे. तर आपल्याला त्याच्यामधनं नाचणी सत्व एक चांगलं औषध देखील, औषधपेक्षा आहार आहे. तर जो गरोदर स्त्रियांना घेता येतो. मुलाचं जे वजन आहे किंवा स्त्रीचं वजन आहे हे 4थ्या महिन्यापासून वाढायला चालू होतं. त्यामुळे 4थ्या महिन्यापासून पुढे तिला जास्ती आहाराची गरज असते. मग डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा मूल येतं तेव्हा स्तनपान हा विषय असतो, ब्रेस्ट फिडिंग. तर ब्रेस्ट फिडिंगच्या मध्ये सुद्धा तिचा आहार जसं गरोदरपणी घेतला तसाच पाहिजे 6 महिन्यापर्यंत. 6 महिन्यानंतर तुम्ही तुमच्या पहिल्या आहारावरती येऊ शकता. तर हे सगळे वेगवेगळे घटक आहेत. आता एक स्टँडर्ड असं काही नसतं की एकच आहार सगळ्यांना लागू पडतो असं काही नाही आहे. प्रत्येकाचा आहार शैली वेगळी असते, प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं. त्यामुळे डाएट हा विषय प्रत्येकासाठी वेगळा आहे. दुसरं म्हणजे आता जीवनसत्व. आता तुम्हाला विटॅमिन्स तर माहितीच असेल ना सगळ्यांना. विटॅमिनच्या गोळ्या मिळतात, आयर्नच्या गोळ्या मिळतात, कॅल्शियमच्या गोळ्या मिळतात. मग आपण जेवायचं कशाला, आपण गोळ्याच खाऊया. सकाळी गोळी खाल्ली, चहा प्यायला, कामाला गेले, झाले विटॅमिन. तर तसं नसतं. आपल्या आहाराच्या वरती या गोळ्या दिलेल्या असतात. आपल्या आहारामधून पुरेसं आपल्या शरीरात पोचत नाही म्हणून गोळ्या वरतून दिलेल्या असतात. तर बऱ्याचदा हल्ली मल्टीविटॅमिनच्या गोळ्यांचं खूप फॅशन आले की ते डबेच्या डबे लोकांच्या घरी असतात. प्रोटीन पावडरचे डबे आणि विटॅमिनच्या गोळ्यांचे डबे, आणि एकमेकांना सांगतात ते आण मला चांगलं पडलेलं. तर मग ती लगेच घेऊन येते. डॉक्टर वगैरे त्यांना नकोच आहे. तर असे बरेच जण करतात. तर स्वतः घेऊ नका कृपया कुठली औषधं. ते खूपच जास्ती हानिकारक आहे. कारण एखादं औषध तुम्हाला लागू पडलं नाही आणि विपरीत परिणाम झाले तर खूप धोका येऊ शकतो त्याच्यापासून. त्यामुळे असं नाही आहे की तू पण खा मी पण खाते आणि सगळं ठीक होईल, असं काही नसतं. तर ते एक झालं. आणि दुसरं म्हणजे एक आपल्या घरोघरी एक आपली रिलेटिव्ह असते. म्हणजे रिलेटिव्हला काय नातेवाईक म्हणतो आपण. ती सगळ्यांच्या घरी जाऊन कोणी काय करायचं, कोणाला कुठला आजार झाला, कोणी काय करायला पाहिजे हे सांगत जाते. तुमच्या घरी पण असणार ती. माहिती आहे का कोणाला काय, कोण ही रिलेटिव्ह कोण आहे, नातेवाईक कोण आहे, कोण असेल? याला गुगल मावशी म्हणतात आमच्या भाषेत. ती गुगल मावशी रोज असते आपल्या बरोबर. त्याच्यामध्ये टाकलं हार्ट अटॅक, ती गुगल मावशी सांगते हार्ट अटॅक म्हणजे काय. की मग बायका बघतात हार्ट अटॅकला काय करावं, असं टाईप केलं की लगेच सगळं पण येतं. मग डॉक्टर कशाला पाहिजे तुम्हाला. तर असं करू नका. ती गुगल मावशीला बाजूला ठेवा. ज्यावेळी आरोग्य सेवेत जायचंय तेव्हा आरोग्य सेवेतच जा तुम्ही. तर हे फार मोबाईल जसं मी म्हटलं ना सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि हा नातेवाईक ह्याच्यात असतो. त्याचं घर आहे गुगल मावशीचं. त्यामुळे तिला बाजूला ठेवा, तर तुमचं हेल्थ चांगलं राहील. दुसरं म्हणजे आहाराबरोबर विहार म्हणजे फिजिकल एक्झर्शन. आता जे आपण शारीरिक कष्ट घेतो त्याच्यात सुद्धा गट आहेत की काही स्त्रिया घरातच असतात, त्यांना विशेष शारीरिक श्रम नसतात.
काही स्त्रिया अशा असतात ज्या शेतात काम करतात, बाकी शरीर मेहनतीची कामं करतात. तर त्यांच्यासाठी आहार निश्चितच जास्ती प्रमाणात घ्यावा लागतो. तर त्यामुळे प्रत्येक स्त्रीने आपली जी ॲक्टिव्हिटी आहे किंवा आपण जे काय काम करतो त्याच्यावर असतं. आता घरी जे सेडेंटरी किंवा संत जीवनशैली असते आपली, त्याच्यापासून जे आजार होतात, तर अशा बायकांनी सकाळी उन्हामध्ये जरा फेरफटका मारावा, म्हणजे वॉकिंग. आता किती वाजता जायचं उन्हात कोणाला माहिती आहे का? 10:30. बऱ्याच बायका म्हणतात सकाळी मला वेळ नाही, डबे करायचे असतात घरात. तर सकाळचं ऊन गेलं, मग संध्याकाळी 4ला मी जाऊ शकते मॅडम, सगळे झोपलेले असतात, मग मी जाऊन येऊ शकते. म्हटलं ठीक आहे 4 वाजता जा. तर आपल्या ॲडल्ट्सना म्हणजे स्त्रियांना 10च्या नंतर किती वाजता तुम्ही उन्हात जा, 40 मिनटं फिरून आलं ठीक आहे. रोज 40 मिनटं ऊन लागलं पाहिजे. तर सकाळी 8च्या आधीचं जे कोवळं ऊन असतं ते शक्यतो लहान बाळांसाठी असतं, की त्यांना प्रखर ऊन सहन नाही होत. आणि त्या कोवळ्या उन्हामुळे आपल्याला फार काही फायदा होत नाही, की व्हिटॅमिन डी जीवनसत्व त्याच्यातून नाही मिळत आपल्याला थोडं जास्ती ऊन पाहिजे. पण सकाळी जर तुम्ही गेलात तर फार छान, ऑक्सिजनची पातळी खूप छान असते हवेमध्ये. तर तुम्हाला निश्चितच सकाळी चालण्याचा जास्ती फायदा होईल संध्याकाळी चालण्यापेक्षा. दुसरं म्हणजे जिम आणि ट्रेडमिल आहे का कोणाकडे? ती सायकल असते, ती काय चालायचं असतं, ते घरामध्ये ठेवतात ना घेऊन. काय करतात त्याच्यावर टॉवेल वाळत टाकतात. बऱ्याच घरात हेच बघायला मिळतं. ते घेऊन एक महिना फक्त जातो, मग सगळे कपडे त्याच्यावरती पडलेले असतात. तर तेवढे सगळं करायची जरूर नाही. तुम्ही सकाळी फक्त घरातून बाहेर पडा, 40 मिनटं फिरून या फक्त. तर हे सगळं जर छोट्या गोष्टी फॉलो केल्यात किंवा स्वतःची लाईफस्टाईल बदलली, जीवनशैली बदलणं खूप कठीण आहे. आता शक्य नाही आहे, स्त्रियांना तर फार कठीण आहे, कारण त्यांचं आयुष्य हे दुसऱ्यांचं जीवन घडवण्यात जास्ती जातं माझ्या मते तरी. त्यामुळे स्त्रियांना स्वतःसाठी वेळ काढणं हा फार कठीण विषय आहे. तरी पण तुम्ही प्रयत्न करा, जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं स्वतःसाठी वेळ द्या. प्रत्येक स्त्रीला वाटत असतं मी बाह्य रूपाने सुंदर दिसली पाहिजे. आता आपण इकडे आलोय, प्रत्येकाला वाटतं ना माझी साडी नीट दिसली पाहिजे, मी नीट दिसली पाहिजे. तर तसंच तुम्ही शरीराकडे पण लक्ष द्या, माझं शरीर नीट राहिलं पाहिजे. तर ही सगळ्यात मोठी गरज आहे. तुम्ही जर खंबीरपणे उभे राहिलात तर पुढची पिढी आहे, नाहीतर नाही. तर त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला अजून एक धीर स्वतःला द्यावा लागेल स्वतःच. तर हा आरोग्याचं तुमची जबाबदारी तुम्ही घ्यायची. तिसरी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे बोला कोणाशी तरी. काउन्सिलिंग हा विषय फार महत्त्वाचा आहे, म्हणजे डाएट काउन्सिलिंग. बऱ्याचदा जे कोणी पेशंट येतात डॉक्टरकडे, तुम्हाला काय आवडतं? डॉक्टर छान हसून माझ्याशी चांगलं बोलले, मला बरं वाटलं. त्या औषधापेक्षा तुम्ही काय बोलता ह्याच्यावरच सगळं असतं. तर बऱ्याचदा ते लोक त्यांचे घरचे प्रॉब्लेम सांगतात. तर माझ्याकडे कितीतरी लोक असे फॅमिली येतात, तो पुरुष बिचारा, आता मी स्त्रियांचं खूप कौतुक केलं, आता थोडं पुरुषांच्याकडे वळते. तो ते मिस्टर येतात, त्या बाईला घेऊन फाईल घेऊन असे बसून राहतात समोर. मग थोड्या वेळाने ते धाडस करून थोडं बोलतात तिच्याविषयी. मॅडम हे असं असं झालंय, हे असं असं झालंय, तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काय माहीत नाही. ह्याला म्हणतात जेंडर इक्वालिटी. तर ती आपल्याला अशी बघायला मिळते कुठे कुठे. तर मग थोडंसं सगळ्यांचं ऐकून घ्यायला लागतं. मग डॉक्टरला फार मोठी जबाबदारी असते, सगळ्यांच्या तक्रारी ऐकायचा आणि चोर पकडायचा. म्हणजे हे फार मोठी गोष्ट आहे की, पण ते सांगायचं कसं की बाबा तू चुकीचं आहे. एखाद्या स्त्रीला सांगायला जा, बापरे, आपल्याकडे परत नाही येणार ती. मग आपल्याला हळूहळू करत सगळ्या गाठी सोडत बसायला लागतं. पण ठीक आहे, त्याच्यात सुद्धा एक मजा आहे. आणि त्याच्यातून जर एखादी स्त्रीला स्वतःबद्दल ज्ञान झालं तर मला फार समाधान वाटतं त्याच्यामध्ये. तर खूप गमती जमती क्लिनिकमध्ये घडतात. हेल्थ केअर हा गंभीरच विषय असतो असं काय नाही, उलट हसत खेळत गेलं तर लवकर ठीक होतात लोक.
तर नेहमी मला सांगतात की मजा येते इकडे आलं की थोडा स्ट्रेस जातो, पण परत स्ट्रेस आलाच त्यांचा. स्ट्रेस म्हणजे काय ते कुठल्याही मेडिकल बुकमध्ये नाही आहे. स्ट्रेस म्हणजे काय, हा आपण निर्माण केलेला आजार आहे स्ट्रेस. तर हेच आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या आजी वगैरे पण बघत होते. आजकाल आपण पाहिलंय अजून एक गंभीर समस्या म्हणजे आत्महत्या. तर स्त्रियांच्या बाबतीत हे खूप प्रमाण आहे मानसिक डिप्रेशनचं. आणि जरा जरी काय झालं की स्ट्रेस, त्यामुळे हा स्ट्रेस विषयी नक्की काय हा डिफाईन करणं. म्हणजे कित्येकदा डिलिव्हरी नंतर बायका येतात आणि म्हणतात मी डिप्रेशनमध्ये आहे. म्हणजे काय डिप्रेशनमध्ये म्हणजे काय, नाही मला असं वाटतच नाही मी काय करू. तर तिला सांगत लागतं अगं 1 महिना असंच असतो आणि मग पुढे. म्हणजे तिला हेही कळत नसतं की हे नॅचरल चेंज आहे. त्यामुळे काही वेळा असंही होतं मॉडर्न आपण जसे बनतो तसे आपण निसर्गापासून लांब जातो असं मला वाटतं. तर त्या व्यक्तीला परत नैसर्गिक काय मग याच्यात काय काय घडतं मग कसं वाटतं, मग आपोआप 1 महिन्याने तू परत पहिल्यासारखी होणार आहेस हे सांगितल्यावर तिला बरं वाटतं. मग एक दिवस ती पुढे चालत राहते. तर हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, आहाराशी कनेक्टेडच आहेत. कारण डिप्रेशन जर असेल तर ती जाऊन जेवणार नाही व्यक्ती. तर त्यामुळे आहार हा विषय इतका खोल आहे की तो प्रत्येकाच्या अंतर्मनाशी रिलेटेड आहे. म्हणजे आहार आपल्याला नुसतं तोंडापुरता नाही ठेवू शकत आपण. तो प्रत्येकाच्या मनाशी, फॅमिलीशी, जन्माशी कनेक्टेड असतो. तर इकडे हा एवढाच मला विषय हाताळायचा होता. कारण आपले विटॅमिन्स म्हणा किंवा हे सगळे ज्ञान तुम्हाला ऑलरेडी आहे. आपण शाळेपासून शिकतच आलोय काय असतं काय नसतं. तर सगळ्या या मार्गदर्शनातून एकच आपल्या स्त्रियांना मी सांगू इच्छिते की स्वतःची जबाबदारी आरोग्याची स्वतः घ्या. आणि जिकडे जिकडे शक्य असेल तेव्हा योग्य वेळी तुम्ही पाऊल उचला. थांबून राहू नका की जाऊ देत नंतर करते, पुढच्या महिन्यात टेस्ट करते, आता पैसे नाही आहेत किंवा जे काही अडचणी असतील त्या पुढे येऊन सांगा. तुम्हाला कुठे ना कुठे नक्कीच मदत मिळेल याबद्दल. यापुढे कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता मला. ओके. आता आपण कोणाच्या बद्दलही बोलण्याऐवजी म्हणजे आता डॉक्टर दीक्षित किंवा डॉक्टर दिवेकर जे कोणी डॉक्टर्स आहेत त्यांनी स्वानुभवावरून हे बनवलेलं आहे. आणि कित्येक लोकांना याचा फायदाही झालेला आहे, नाही म्हणू नाही शकत. पण कित्येक लोक असे आहेत की ज्यांना त्याच्यापासून त्रास झाला आहे किंवा नाही झाला फायदा, असेही लोक आहेत. तर जनरली मी पाहिलं त्यांचा डाएटचं पॅटर्न असतं. म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा आपण डाएट ठरवतो तेव्हा समोरच्या माणसाने किती वेळा खायला पाहिजे हे पहिलं ठरवलं जातं. तर 2दा खायचं असं जर मी सांगितलं सगळ्यांना, समजा म्हणजे एक उदाहरण घेते, 2दा किंवा 3दाच खा किंवा तुम्ही 1 दिवसाआड खा असं मी सांगत गेले तर प्रत्येकाला लागू नाही पडत. जो व्यक्ती मधुमेहाचा पेशंट आहे किंवा ज्याला इन्सुलिन चालू आहे त्यांनी दिवसातून फक्त 2दा जेवणं हे घातक आहे माझ्या मते. तरी मेडिकली बरोबर नाही येते, पण तरी लोकांना वजन कमी करण्यासाठी बऱ्याच जणांना त्याचा फायदा झाला आहे. आणि त्यांचं प्रिन्सिपल असं आहे की आपली जी इन्सुलिन जी एक ग्रंथी इन्सुलिन पॅनक्रियासमधनं जे निघतं स्त्राव, तर त्याचं सिक्रिशन म्हणजे प्रत्येक वेळी आपण पाणी जरी प्यायलं तरी इन्सुलिन निघतं बॉडीमध्ये. तर त्यांचं तोच म्हणण्याचं गोष्ट आहे की तुम्ही 2 टप्प्याच्या मध्ये खाऊ नका, म्हणजे ती इन्सुलिन प्रिझर्व राहील आणि तुमचं पॅनक्रियस जे आहे ते हेल्दी राहील. तर त्याच्यामुळे त्यांनी डायबेटीस कंट्रोल अचीव केला किंवा वीक जे त्यांचे वीक ग्रंथी झालेल्या होत्या त्यांना बराचसा फरक पडला त्यांच्या डाएटमुळे. पण प्रत्येकामध्ये नाही होत. काही जणांमध्ये विकनेस येतो, खूप एक्स्ट्रीम विकनेस येतो असं जर जेवलं. किंवा मेहनतीची कामं करणाऱ्यांमध्ये शक्य नाही आहे किंवा ऑफिसमध्ये हेक्टिक कामं असेल, एखादी बाई प्रेग्नंट असेल तिला नाही शक्य आहे हे डाएट. त्यामुळे प्रत्येकाचं मेन जे बॉडीचं वेट आहे, म्हणजे डाएट प्लॅन करताना आपण काय काय बघतो, स्टार्टिंगचं बॉडी वेट, त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं वय, त्या व्यक्तीची फॅमिलीची हिस्ट्री म्हणजे कोणाच्यामध्ये काय आजार आहेत का घरात, मग ॲलर्जीज असतात खाण्याच्या किंवा सवयी ज्या असतात त्या लक्षात घेतल्या जातात.
आणि त्यांच्या घरात वापरलं जाणारं तेल आणि तूप आणि मीठ ह्या 3 घटक हिस्ट्रीमध्ये म्हणजे त्यांची जेव्हा माहिती विचारतो त्याच्यात घेतले जातात आणि मग दिवसभरामध्ये त्या व्यक्तीने किती कॅलरी खायला पाहिजे. म्हणजे अमुकनी 1600 कॅलरी खायला पाहिजे तर त्या बाईनी 2000 कॅलरी खायला पाहिजे. पण ते कशा खायच्या, तर चहाच्या वेळी किती कॅलरी गेल्या पाहिजेत, थोड्या वेळाने किती गेल्या पाहिजेत, मेन जेवणात किती गेल्या पाहिजेत, हे प्लॅन केलं जातं रात्रीपर्यंत. आणि मग त्या प्रत्येक व्यक्तीचं दर 15 दिवसांनी किंवा 1 महिन्यानी रिवाईज केलं जातं की हे त्याला लागू पडतंय का, आणि थोडं मग कमी जास्ती त्याच्यातच करतात. आता डाएट हे डायटिशियनकडे आयुष्यभर जायचं का, हा पण एक विषय असा आहे की आवडत नाही लोकांना. आता सतत काय मी डायटिशियनकडे जाणार आहे तर तसं नाही. जनरली 1-2 महिने किंवा 3 महिने त्यांना त्यांचं लक्षात आलं आणि एकदा त्यांनी त्यांच्या लाईफस्टाईलमध्ये बदल घडवले तर बऱ्याचदा ते फॉलो करतात, बरेच जण फॉलो करतात, त्यांनाच त्यांचं बरं वाटायला लागतं. आणि फार अगदी 10% असे लोक आहेत की ते सोडून देतात, जाऊ दे मला नाही करायचं, परत आपले ते वजन वाढवतात आणि परत येतात. मग 2 वर्षांनी परत येतात, मॅडम परत वजन वाढलं, मी काही नाही केलं. तर ठीक आहे, आता आपण काय करणार, परत पहिल्यापासून सुरू करू असं. तर अशी स्पेसिफिक फिक्स डाएट फॉर एव्हरीबडी असं नसतं. तर डॉक्टर दीक्षितांनी आणि दिवेकरांनी सक्सेस पण खूप मिळवला या डाएटवरनं, कारण माझे स्वतःचे काही मित्रमैत्रिणीही फॉलो करतात ते. पण मला पर्सनली विचारलं तर मला 2 वेळ नाही खाता येत, मला ॲटलिस्ट 3-3 तासांनी मी स्वतः पण खाते. तर त्यामुळे प्रत्येकाचं हे वेगळं असतं, बॉडीचं नीड वेगळे असते. तरी एखादं काय राहिलं असेल तर माझा नंबर मॅडमकडे आहे, तुम्हाला कधी जर वाटलं माझ्याशी बोलावं अवश्य नंबरनी ऐकून घेतलं माझं बोलणं, त्यामुळे मला खूप आभार तुमचे. आणि आज खूप छान वाटलं, मला एक वेगळा समूह बघायला मिळाला, कारण रोजच्या आमच्या धावपळीच्या त्या मुंबईच्या लोकल गाड्या आणि ते घरी यायचं दमून, इकडची हवा एवढी छान आहे की इकडे आल्या आल्या खूप मला फ्रेश वाटलं इकडे. तर अतिशय छान प्रोग्राम आयोजित केला आहे आणि सर्वांचे मी आभार मानते याबद्दल, आणि मला इकडे बोलवल्याबद्दल परत एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. एकच फक्त ॲड करायचं आहे की जसं त्यांनी विचारलं ना की दीक्षित डाएट आणि दिवेकर डाएट, तर जसं मॅडमनी सांगितलं की प्रकृती अनुरूप पण डाएटचा अप्रोच बदलतो, तसंच अजून एक तिसरा अप्रोच आहे कॅलरी बेस्ड अप्रोच. म्हणजे तुम्ही दीक्षित डाएट वापरताय की दिवेकर डाएट, याच्यापेक्षा एक तुमची आहे ना दिवसाची टोटल रिक्वायरमेंट पण काढली जाते की 2000 कॅलरीज आवश्यक आहे की 2500 आवश्यक आहे. आता तुम्ही दीक्षित डाएटमध्ये बसले आणि 2 वेळा जेवायचं आहे, म्हणजे पुरुष मंडळी समजा त्याच्यात परत मद्यपानाचा समावेश झाला, 10 चपात्या खाल्ल्या, म्हणजे प्रमाण एकदम प्रमाणाबाहेर जर तुम्ही दीक्षित डाएटमध्येही खाल्लं की ठीक आहे, त्याच्यात तो अप्रोच असा आहे की वारंवार इन्सुलिन सिक्रेट होऊ नये तुमचं. पण त्या अप्रोचमध्ये तुमचा जो एक चयापचय प्रक्रियेचा रेट असतो त्याला BMR म्हणतात, ज्याच्याने तुमची फॅट बर्निंग होत असते. तर ज्यांना तो हाय ठेवायचा आहे किंवा बॉडी बिल्डर्स आहेत त्यांना दीक्षित अप्रोच चालणार नाही, कारण त्यांना कॉन्स्टंट न्यूट्रिशन सप्लाय लागत असतं. एक जागतिक दर्जाचा बॉडी बिल्डर होता जे कटलर म्हणून, त्याच्या शरीरावर इतके स्नायू होते, कारण नॅचरली आपल्याला माहिती आहे ते स्टेरॉइड पण घेतात, 3-3 तास जिममध्ये कसतात. तर त्या मसलला सपोर्ट करण्यासाठी त्याचे 24 तास, म्हणजे आपण जे बऱ्याचदा 18 तास काम करतो, 8 तास झोपतो, 6 तास झोपतो, तर तो झोपताना देखील अलाराम लावायचा आणि त्या काळात उठून तो न्यूट्रिशन घेऊन मग झोपायचा. तर त्यामुळे हे जे अप्रोच आहे हे व्यक्तीच्या प्रकृती अनुरूप देखील बऱ्याचदा डायटिशियन ठरवतात. आणि विशेषतः जे जीवनसत्वांचं सांगितलं की लोक जसं त्या गोळ्या पॉप करतात सांगितलं, एक वेळ त्यात पण व्हिटॅमिन B आणि C जे ते पाण्यामध्ये विरघळणारे व्हिटॅमिन आहे, हे जर चुकीने जास्त खाल्ल्या गेलं किंवा आहारात समावेश झाला तर त्याचा एवढा साईड इफेक्ट लवकर जाणवत नाही, कारण ते लघवी वाटे किंवा इतर मार्गाने निघून जातात. पण व्हिटॅमिन D, नंतर E आणि K, हे जे 4 व्हिटॅमिन आहे हे फॅट सोल्युबल, म्हणजे आपल्या शरीरात स्टोअर होतात
त्याच्यामुळे त्याचा जर तुम्ही डॉक्टरला विचारल्याशिवाय किंवा डायटिशियनला विचारल्याशिवाय स्वतःच जर इंटेक करत असाल आणि मॅडमनी सांगितलं तसं विशेषतः प्रेग्नेंट फिमेल, तर अशा देखील केस सापडल्या की व्हिटॅमिन ए स्वतःच्या मनाने गोळ्या घेतल्यामुळे घरात पडल्या आहे तर प्रेग्नंट आहे, न्यूट्रिशन मिळेल, व्हिटॅमिन ए एक्सिस झालं तर पोटातल्या त्या बाळामध्ये व्यंग देखील निर्माण करण्याची क्षमता त्या व्हिटॅमिन एमध्ये किंवा लिव्हर टॉक्सिसिटी देखील होऊ शकते. तर जे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे एकच लक्षात ठेवायचं, ब आणि म्हणजे बी आणि सी व्हिटॅमिन आहे हे वॉटर सोल्युबल आहे, ते तुम्ही एक्सिस गेल्या शरीरात तरी काही घातक नाही आहे. पण ए, डी, ई, के हे 4 व्हिटॅमिन आहेत, याचे कुठलेही सप्लिमेंट एक्सपर्ट्सला विचारल्याशिवाय न घेतलेलेच चांगले. आणि सर्वात शेवटी मॅडमनी सांगितलं तसं की ज्या स्त्रिया काहींचे असे कामं असतील की रोज 30 मिनटं काय बिचारे 2-2 तास चालत असतील, घरोघरी जाण्याचं एखाद्याचं काम असेल, अंगणवाडी सेविका आहे, पण काहींचं असं आहे की घरातच बसू नये किंवा काउंटरवर काम आहे, दुकानात आहे, ज्या केमिस्ट असतील, आमच्या केमिस्ट ओनर असतील, फार्मसिस्ट, तर त्यांनी 30 मिनटं तरी रोज चालायचं आहे. आणि जर शरीराची कुवत असेल फास्ट चालायची तर हळूहळू फास्ट चालायची सवय करायची. कारण दिवसातून 2-3दा तरी तुमचा किमान 3 वेळा दिवसातून जो आपला हार्ट रेट आहे तो हाय झाला पाहिजे. जो नॉर्मल हार्ट रेट आहे त्याच्यापेक्षा जेव्हा तुमची हृदयाची धडधड थोडीशी तुम्ही वाढवाल एका नॉर्मल पेशंटमध्ये, तर तुमचा जो फॅट बर्न करण्याचा रेट आहे तो आपोआप ट्रिगर होतो त्याच्याने. आणि ज्यांची सेडेंटरी लाईफस्टाईल आहे, जरुरी नाही की तुम्हाला जिमच पाहिजे किंवा इक्विपमेंटच पाहिजे, पण काहीतरी सुरू करा आणि ते कन्सिस्टंटली सुरू करा. आज चालायला गेले, उद्याच गेले नाही, परत 10 दिवसांनी गेले असं नाही. कारण आता एक तुम्हाला माहिती असेल एक बॉलिवूड ॲक्टर आहे मिलिंद सोमण, म्हणजे मराठीच ॲक्टर आहे तो. त्यांनी म्हणून स्त्रियांसाठी एक पिंकॅथॉन म्हणून स्पोर्ट्स म्हणजे रनिंग ॲक्टिव्हिटी सुरू केली की ज्यात तो तर म्हणतो की साडीवर पळा. आणि त्याची आई 70 वर्षाची आहे, नऊवारी साडीवरती भाऊ 20-20 किलोमीटर धावतात त्या. म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला जशी सवय लावाल ना, कुठलीही सवय बनायला 21 दिवस लागते असं एक्सपर्ट सांगतात. 1 दिवस तुम्हाला त्रास होईल, 2 दिवस होईल, पण तुम्हाला तुम्हाला जर परिवारावर प्रेम आहे ना, तुम्ही म्हणाल की नाही मी परिवारासाठी काही करू शकत नाही आहे, ते चुकीचं आहे. तुमचं जर खरोखर तुमच्या कुटुंबावर प्रेम आहे तर तुम्हाला स्वतःची काळजी तुम्ही नक्की घ्या. कारण तुम्ही अनेकांना असतं आपल्याला की मी असेल तर हे करेल, मी असते तेव्हाच लक्ष दिलं जातं. मग तुम्हाला जर दीर्घकाळ पृथ्वी तलावर राहायचं आहे आणि ते पण त्यांच्याकडे म्हणजे सामर्थ्य असताना राहायचं आहे, तर तुम्हाला तुमची शारीरिक मानसिक क्षमता नक्कीच जतन करावी लागेल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी नाही तर समजा ज्याचं मोटिवेशन आहे की ते परिवारासाठी आधी विचार करतात, तर परिवारासाठीच तुम्हाला आधी स्वतःची काळजी घ्यायची आहे. तेवढं बोलून आज आम्ही दोघांनी आमचं एक मार्गदर्शन इथेच संपवतो. आणि कोणाला काही क्वेरी असतील तर मॅडमला किंवा कोणाला आम्हाला कधीही संपर्क साधू शकतात. धन्यवाद. सर्वांना विनंती की आपल्या मनामध्ये काही शंका असेल तर विचारून घ्या, म्हणजे आपण पुढे आपला कॅम्प टेस्टिंग आता सुरू होणार आहे. विशेषतः आपल्या आशा सेविका, अंगणवाडी सेविका मदती बरोबर जात असतात. अनेक महिला त्यांना प्रश्न विचारतात, तर बऱ्यापैकी त्या दोन्ही वक्त्यांनी त्यांच्या अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे. तुम्हाला व्यक्तीत काही शंका असेल किंवा नागरिकांची असेल तर थोडंसं विचारावं अशी माझी आपल्याला विनंती. आणि बोलायला शिका. 2 गोष्टी असतात. श्रोतावर्ग असा की ज्यांनी काही अवगत केलं असेल तर आपल्याला प्रश्न निर्माण झाले पाहिजे. म्हणजे आपलं नीट लक्ष जर त्या लेक्चरला असेल तर आपल्याला काही प्रश्न निर्माण झाले असले पाहिजे. त्यांनी चांगला पण सांगितला सगळ्यात आपला शत्रू कोण आहे तो तर कळायला नाही ना, तोपर्यंत लक्षात ठेवा. नमस्कार. आज सर्वप्रथम उपस्थित महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. बराच वेळ झाला आपण हा कार्यक्रम सुरू करायला थोडा लेट झाला होता. या कार्यक्रमासाठी आज इथं आमचे मित्र विवेक चौधरी आणि डॉक्टर मौसमी देशमुख मॅडम आज इथं उपस्थित राहिल्या, त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आज मलकापूर नगर पंचायत माननीय मनोभाऊंच्या मार्गदर्शनाखाली नुकतंच जे सातारा जिल्ह्याच्या वतीनं आम्ही अभिवाचन दिलं होतं की एक बहुत चांगला कार्यक्रम आपण महिला दिनाला आयोजित करू.
तर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले सर्व सातारा जिल्ह्यातील फार्मासिस्ट बंधू आणि भगिनी तसेच सर्व महिला या अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका या सर्वांचं मी सातारा जिल्ह्याच्या वतीनं आभार व्यक्त करतो. भाऊंनी ज्या पद्धतीनं त्यांच्या भाषणात सांगितलं मनोगतात सांगितलं की हा कार्यक्रम अभियान आपण करतोय तर नक्की सातारा जिल्हा या अभियानामध्ये उत्स्फूर्तपणे आपल्या पाठीशी असणार आहे. नक्कीच या नगरपालिका जी काही भाऊ जे आदेश देतील ज्या काही सूचना देतील त्या पद्धतीनं सातारा जिल्हा या अभियानामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न करेल. आज आम्ही इथं उपस्थित महिलांसाठी भाऊ दुसरं एक आरोग्य विषयामधलं एक प्रॉडक्ट आपल्या इथं नव्यानं कराडमध्ये उपलब्ध होतोय. हे बाहेर सॅनिटरी नॅपकिन्स स्टेपअप म्हणून एक ब्रँड आलेला आहे की जो नॉन केमिकल विरहित सॅनिटरी नॅपकिन आज आपल्याला कराडमध्ये उपलब्ध करतोय की ज्या बऱ्याचशाच महिला जे सॅनिटरी नॅपकिन वापरत आहेत त्यामध्ये जो पॉलिप्रोपिलिन नावाचा जो घटक असतो की ज्यामध्ये त्या जास्त वेळ ते नॅपकिन वापरल्यानंतर म्हणजे आता मार्केटमध्ये अवेलेबल असणारे जे सॅनिटरी नॅपकिन आहेत त्यामध्ये सर्व सॅनिटरी नॅपकिनमध्ये पॉलिप्रोपिलिन असतं. त्यामध्ये जास्त वेळ जी ॲडव्हर्टाईज केली जाते ती हार्मफुल आहे आणि असं केमिकल विरहित नॅपकिन प्रथमतः आपण आज सातारा जिल्ह्यामध्ये कराडमध्ये अवेलेबल केलेलं आहे. सर्व मेडिकलमध्ये स्टेपअपचं ते नॅपकिन अवेलेबल आहे. बाहेर स्टॉल लावलेला आहे आणि आज त्या कंपनीचे प्रतिनिधी काही कारणांना अवेलेबल राहिले त्यावेळी वेळ आपल्याकडे त्यांना आपल्याकडून या कार्यक्रमाची सूचना दिल्या गेल्या नव्हत्या पण महिलांनिमित्त दिनानिमित्त त्यांनी 10% डिस्काउंट रेटवरती इथं स्टॉलवरती अवेलेबल केलेलं आहे. आजपासून सर्व मेडिकलमध्ये हे नॅपकिन सुद्धा अवेलेबल राहील आणि मी सातारा जिल्ह्याच्या वतीनं पुन्हा एकदा मनोहर भाऊ असतील नगरपालिकेचे सर्व कर्मचारी सर्व पदाधिकारी यांना आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद जय केम्स. थँक्यू. धन्यवाद. सुनंदा शिंदे आपलं मनोगत व्यक्त करते. सर्व महिलांना प्रथमतः जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या आरोग्य तपासणी शिबिर व मार्गदर्शन कार्यक्रमास आमचे विनंतीस मान देऊन आपण सर्वजण इथे आलात त्याबद्दल मी मलकापूर नगर परिषद व महिला बालकल्याण समितीच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.